नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण बघणार आहोत गुणोत्तर आणि प्रमाण या घटकाची संकल्पना, तसेच या घटकावर आधारलेले प्रीवियस इयर क्वेश्चन. मुख्य म्हणजे गुणोत्तर आणि प्रमाण या घटकाचे दोन उपघटक येतात, एक वैवारी आणि दुसरं भागीदारी. वैवारी आणि भागीदारी या दोन्हीही घटकावर आधारित असणारे प्रीवियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस सुद्धा आजच्या सेशनमध्ये आपण घेणार आहोत. चला मग आपल्या या सेशनची सुरुवात करूया गुणोत्तर आणि प्रमाण याच्या संकल्पनेपासून. सेशनला सुरुवात करण्याआधी महत्त्वाची माहिती मला तुम्हाला द्यायची आहे. 30 एप्रिलला जी आपली कंबाईन प्रिलिम्स होऊ घातलेली आहेत, त्याकरिता फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच ही आपल्या ॲपवर 22 जानेवारीपासून सुरू झालेली आहेत. आणि आपलं जे ॲप आहेत, प्ले स्टोअरला विदर्भ आयएस अकॅडमी सर्च केल्यानंतर 3 ते 4 ॲप सजेशनमध्ये येतील. त्यापैकी एज्युकेशन ट्री मीडिया हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. त्यासोबतच 30 एप्रिलची जी प्रिलिम्स आहेत त्याकरिता ही टेस्ट सिरीज आहेत. ही टेस्ट सिरीज दोन्हीही भाषेमध्ये उपलब्ध असेल, मराठी आणि इंग्लिश. आणि मुख्य म्हणजे ही टेस्ट सिरीज स्पष्टीकरणासहित आहेत. ठीक आहे. आणि ही टेस्ट सिरीज तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहेत. ओके, चला आपल्या या सेशनची सुरुवात करूया रेशो अँड प्रपोर्शन या चॅप्टरपासून. ठीक आहे. आता रेशो म्हणजे नेमकं काय की सर, रेशो म्हणजे दोन संख्येमधील रिलेशनशिप दाखवण्याला आपण दोन संख्येमध्ये रिलेशनशिप जर आपल्याला इस्टॅब्लिश करायचं असेल तर त्याला म्हणतोय आपण रेशो. जसं की दोन संख्येमध्ये जर मला त्यांचा संबंध जर प्रस्थापित करायचा असेल तर त्याला काय म्हणता येईल, आपल्याला गुणोत्तर असे संबोधता येईल. दोन नंबर घेतो आहेत सर, 20 आणि 25 हे दोन नंबर घेतलेले आहेत. 20 आणि 25 या दोन्ही संख्येमध्ये मला जर संबंध जर दाखवायचा असेल तर याला मी रेशोच्या माध्यमातून दाखवू शकतो. जसं की या 20 आणि 25ला एक डिव्हिजिबल फाइंड आउट करणार, जो डिव्हिजिबल आहे सगळ्यात मोठा, ज्याने 20लाही भाग जाईल आणि 25लाही भाग जाईल, आणि तो दिसून येतोय आपल्याला 5. 5 व्यतिरिक्त दुसरी मोठी संख्या आहेत का निशेष भाग देणारी? नाही सर, 5 हीच संख्या आहेत. म्हणून आपण याला भाग दिल्यानंतर 5 चौक 20 आणि 5 5 25, 4:5 जो भागाकार दिलेला, जो भागाकार येतो आहे आपला 4 आणि 5, तोच झाला 20 आणि 25चा संबंध. ठीक आहे. तोच काय झालेला आहे, 20 आणि 25 या दोन संख्येचा संबंध. ओके, ठीक आहे. 4:5. त्यासोबतच आणखी जर दुसरे जर नंबर जर घेतो आहेत, मी 56 घेतो आहेत आणि एक 64 घेतो आहेत. ठीक आहे, सॉरी, एक 64 घेतो आहेत. आता 56 आणि 64 या दोन संख्येमध्ये मला जर संबंध दाखवायचा असेल तर माझ्यासाठी एक मोठ्यात मोठी संख्या कुठली असणार? 56 आणि 64ला भाग देण्यासाठी 8 ही मोठ्यात मोठी संख्या आहे सर. 8नी याला पण भाग जातो आहे आणि 8नी याला पण भाग जातो आहेत. 8 7 56, 8 8 64, म्हणजे 7:8 हा काय झाला आपल्यासाठीचा रेशो झालेला आहे. ठीक आहे. हा काय झालेला आहे, दोन संख्येमधील 56 आणि 64 या दोन संख्येमधील संबंध जो दाखविलेला आहे आपण, तो रेशो थ्रू दाखविलेला आहे, गुणोत्तरात दाखविलेले आहेत 7:8. आता या गुणोत्तराला आपल्याला डिनोट करताना हे दोन डॉटने डिनोट करतो आहेत. याला म्हणतो आहेत आपण कोलन. याला काय म्हणतो आहेत? याला म्हणतो आहेत सर आपण कोलन. ठीक आहे. आता याला गुणोत्तराला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा लिहू शकतो आपण, जसं की क्वांटिटी 1 अँड क्वांटिटी 2. क्वांटिटी 1 अपॉन क्वांटिटी 2. ठीक आहे. अशा माध्यमातून सुद्धा आपण दाखवू शकतो. जसं की इथे 4:5 दिलेला आहे आपला, हा 4/5. ठीक आहे. हा असेल क्वांटिटी 1, हा असेल क्वांटिटी 1 आणि हा असेल आपला क्वांटिटी 2. ठीक आहे. जेव्हा आपण प्रपोर्शनमध्ये बघूया त्यावेळेला तुम्हाला हे आणखी सोपं होऊन जाईल. ठीक आहे. 4/5 अशा पद्धतीनं सुद्धा लिहितो आहे. त्यासोबतच याचा पण आणि 4/5 तर लिहिला आणि हा 7/8. ठीक आहे. याला पण असं 7/8 असं सुद्धा आपण लिहू शकतो. आणि त्यासोबतच मला दोन याच्यामध्ये रिलेशनशिप जर दाखवायचं असेल, त्यासोबतच कंपॅरिझन जर करायचं असेल, दोन याचं रेशोचं जर कंपॅरिझन करायचं किंवा दोन संख्येचं जर कंपॅरिझन करायचं असेल तर पहिली जी संख्या आहे दुसऱ्या नंबरच्या, जसं की 7:8 आहेत ना, दुसऱ्या संख्येच्या 7/8 आहेत. ठीक आहे. हे काय झालं, कंपॅरिझन झालेलं आहे. पहिली जी संख्या आहे दुसऱ्या संख्येच्या 7/8 आहेत, किंवा दुसरी ही जी संख्या आहेत पहिल्या संख्येच्या 8/7 आहेत. ठीक आहे. 8/7 आहेत. त्यासोबतच आपण याला अशा पद्धतीमध्ये दाखवू शकतो, जसं की 7/8 झालेला आहे. 1 पहिली संख्या भागाकारामध्ये दुसरी संख्या आणि याला लिहिणार 7/8. पहिल्या संख्येच्या समोरची जी 7 व्हॅल्यू आलेली आहेत आणि दुसऱ्या संख्येच्या समोरची 8 व्हॅल्यू आलेली आहेत. हे आहेत 7:8 स्मॉलेस्ट पार्ट ऑफ दॅट नंबर.
ऑफ दोज नंबर्स. ठीक आहे. आता स्मॉलेस्ट पार्ट कुठलेला 56 आणि 64 मधला जर स्मॉलेस्ट पार्ट जर आपल्याला दिसून येतो आहे, अगदी छोट्यात छोटा भाग. ठीक आहे. तर तो आहे 7 आणि 8, 7:8 हे झालं आहे त्यांच्या संदर्भातलं रिलेशनशिप किंवा संबंध. ठीक आहे. त्यासोबतच आणखी आपण याचं कंपॅरिझन बघितलेलं आहे. याला लिहितात कशा पद्धतीनं ते पण सांगितलेलं आहे. क्वांटिटी 1/quantity 2 म्हणजे रेशिओला आपण या फॉर्मॅटमध्ये सुद्धा लिहू शकतो आणि या फॉर्मॅटमध्ये सुद्धा लिहू शकतो. आणखी महत्त्वाचं म्हणजे दोन संख्येमधील संबंध पर्सेंटेज स्वरूपात तर आहेच, पर्सेंटेज स्वरूपात तर आहेत. ज्या पद्धतीनं लिहिलेलं आहे 20 हा 25चा किती पर्सेंटेज आहेत, राईट. ठीक आहे. 20 हा 25चा किती पर्सेंटेज आहेत, म्हणजेच 20 हा 25चा किती पर्सेंट आहेत हे जर सांगितलं तर आपल्याला इथून कळून येईल की सर की या 20 आणि 25 मध्ये काहीतरी रिलेशन आहेत. त्यासोबतच आपण गुणोत्तरामध्ये सुद्धा बघितलेलं आहे. याचंच रिलेशन फ्रॅक्शन व्हॅल्यूमध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे, जसं की क्वांटिटी 1/quantity 2. ठीक आहे. पहिली संख्या छेद दुसरी संख्या असं सुद्धा आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. आता इथून एक गोष्ट येते की जर मी इथे सांगितलेलं आहे की A:B आणि B:C जर आहेत आणि A:B ला आपण लिहिलेलं आहे 2:3 आणि याला लिहिलेलं आहे 4:5. ठीक आहे. इथे B3 आहेत, इथे B4 आहेत. योग्य वाटतंय का? आणि मला इथे विचारलेलं आहे A:B:C चा रेशो फॉर्म करायचा आहे. ठीक आहे. तिघांचा रेशो फॉर्म करायचा आहे. तर अशा केसला म्हणतो आपण बॅलन्सिंग. ठीक आहे. आता मला इथे दिसून येत आहेत, याला म्हणतो आपण समतोल करणे किंवा रेशो मर्ज वगैरे करणे असं याला आपण संबोधतो आहे. इथे A:B आणि B:C जर सांगायचं असेल आणि आपल्याला जर A, B आणि C जर काढायचं असेल जसं की रेशोमध्ये, आता Aच्या खाली 2 लिहितो आहेत आणि Bच्या खाली 3 लिहितो आहेत. A:B चं झालं रिलेशन आणि B:C ला जर दाखवायचं असेल तर 4:5 या पद्धतीनं दाखवतात. आता B इथे कॉमन आहे यार, B इथे पण 3 आहेत, इथे 3 आहेत, इथे 4 आहेत. बरोबर वाटतंय का? नाही. हा तर सारखा असायला पाहिजे ना, कारण B एकच आहेत. ओके. मग याला सारखं करण्यासाठी काय करणार? याला सारखं करण्यासाठी सर आपण याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि याला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. आता रेशोच्या एका भागाला जर मी 3 ने मल्टिप्लाय करत असेल तर दुसऱ्याही भागाला 3 ने मला मल्टिप्लाय करावं लागेल, कारण रेशोची प्रॉपर्टी ही कायम असायला पाहिजेत. इथून एक कन्सेप्ट निघून येते, पुढे बोलूया आपण त्या कन्सेप्टवर. याला सुद्धा या रेशोला जर मी 4 ने मल्टिप्लाय करत असेल तर याला सुद्धा मला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल, जेणेकरून याची सुद्धा प्रॉपर्टी ही कायम असायला पाहिजेत. आता किती येणार? 4 2 8, 4 3 12 आणि 5 3 15. ठीक आहे. हा काय झाला? A:B:C. याला म्हणतात रेशो मर्ज करणं किंवा रेशोचं बॅलन्सिंग करणे. ठीक आहे. रेशोला व्यवस्थितरित्या अरेंज करणे. ज्या पद्धतीनं आपण इथे Bला 3 दिसत आहेत इथे आणि ABCचं जर आपल्याला रिलेशन विचारलेलं आहे, इथे B4 दिसतो आहे, इथे B3 दिसतो आहे. बरोबर नव्हता वाटत, त्याला आपण बॅलन्स केलेला आहे. बॅलन्स म्हणजे काय? त्याला सारखं केलेलं आहे Bला. इथे पण याला 4 ने मल्टिप्लाय केलेला आहे आणि याला 3 ने मल्टिप्लाय केलेला आहे. त्या केसमध्ये आपला रेशो आलेला आहे 8:12:15. हा 8 12 15 अशा पद्धतीचा आपला हा रेशो आलेला आहे. आता इथून एक कन्सेप्ट अशी उगम पावते सर की रेशो जसं की A:B आहेत. ठीक आहे. A:B आहेत. Aला कुठल्याही एका संख्येने मल्टिप्लाय केल्यानंतर M मल्टिप्लाय जर Aला करत असेल तर Bलाही M मल्टिप्लाय करावं लागेल आणि याच्यामध्ये कुठलाही फरक आपल्याला दिसून येणार नाही. ठीक आहे. याचं काय म्हणता येईल? अशा पद्धतीने Aला जर M मल्टिप्लाय केलं आणि Bलाही M मल्टिप्लाय केलं तर रेशोमध्ये कुठलाही चेंजेस आपल्याला तिथे दिसून येत नाहीत. त्यासोबतच A:B या A आणि Bला दोन्ही M आणि यालाही M ने डिवाइड केलं तर रेशोमध्ये कुठलाही फरक आपल्याला पडलेला दिसून येणार नाही. ठीक आहे. किंवा कुठलाही फरक रेशोमध्ये पडणार नाही. डिवाइड करताना याला M नी आणि याला सुद्धा त्याच M नी डिवाइड करायचं आहे. याला M नी करणार आणि याला O नी करणार तर ते चालणार नाही. तिथे काय होणार? तिथे रेशोची प्रॉपर्टी ही कायम राहणार नाहीत. त्याच पद्धतीने इथे Aला जर मी M नी मल्टिप्लाय करत असेल तर Bला सुद्धा मला M नीच मल्टिप्लाय करावं लागेल. इथे P किंवा R नी मल्टिप्लाय केलेलं चालणार नाहीत, म्हणजे कुठल्याही संख्येने. ज्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगितलेलं होतं 2 आणि 3ला मला 3 आणि 4ला जर सारखं जर करायचं असेल तर याला 4 ने मल्टिप्लाय केलं आणि या 3ला जर मल्टिप्लाय करत असेल तर या 4 ने मला याला सुद्धा मल्टिप्लाय करावं लागेल, जेणेकरून ही प्रॉपर्टी कायम राहील. म्हणजेच काय? इथे M ची व्हॅल्यू 4 आलेली आहे तर इथेही M ची व्हॅल्यू 4 आलेली आहे. ठीक आहे. आणि इथे M ची व्हॅल्यू 3 आहे तर इथेही M ची व्हॅल्यू 3 आहे. दॅट्स इट यार, नथिंग एल्स. ठीक आहे. हे याचं बेसिक आहे ज्याला आपण म्हणतो बॅलन्सिंग करणे. त्यासोबतच आणखी याचे जर वेगवेगळे उदाहरणं बघितलेले आहेत. ठीक आहे. आता A:B दिलेले आहेत आपल्याला 1:2. B:C दिलेलं आहेत आपल्याला 3:4 आणि C:D दिलेलं आहेत आपल्याला
2:1 अशा पद्धतीचा आपल्याला हा रेशो दिलेला आहे आणि आपल्याला इथे विचारलेला आहे की A:B:C:D रिलेशनशिप दाखवा किंवा रेशोमध्ये त्याला शो करा. ओके, आता इथे B2 आहेत यार, इथे B3 आहेत, इथे C4 आहेत, तर इथे C2 आहेत. बरोबर वाटतोय का? नाही, याला आपल्याला बॅलन्स करावं लागेल. आता बॅलन्स करण्यासाठी माझ्याकडे एक वेगळी पद्धत आहे, ते फार सोप्यात सोपी आहेत. ठीक आहे, खूप काही असं अवघड वगैरे नाही आहे. ठीक आहे, आता जर सांगायचं झाल्यास A, B, C आणि D. ठीक आहे, इथे लिहिणार आहेत 1:2, देन याला लिहिणार आहेत 3:4 आणि देन याला लिहिणार आहेत आपण 2:1. ओके, आता जे आपल्याला जे ब्लँक स्पेसेस दिसत आहेत, इथं ब्लँक स्पेस आहेत, इथं ब्लँक स्पेस आहेत, इथे पण ब्लँक स्पेस आहेत, इथे पण आहेत. याला आपल्याला त्या पद्धतीने सुद्धा बॅलन्स करता येतं, पण बेटर वे की हे जर शिकले तर तुम्ही हे सर्वात सोपा पोर्शन तुमच्यासाठी होईल आणि जबरदस्त कुठेही तुम्हाला अप्लाय करता येतील. ठीक आहे, हे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसमध्ये सुद्धा याचं ॲप्लिकेशन आहेत. याचं ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्टमध्ये सुद्धा आहेत आणि याचंच ॲप्लिकेशन तुम्हाला पर्सेंटेजमध्ये सुद्धा दिसून येईल. ठीक आहे, आता इथे ब्लँक स्पेसच्या बाजूची जागा जी आहे, आपला हे रिकामी जागा आहेत, याच्या बाजूला 2 ही संख्या आहेत, तर म्हणून इथे पण 2 लिहिणार आणि इथे पण 2 लिहिणार. ठीक आहे, आता या ब्लँक स्पेसच्या जागेची जी बाजूची जी संख्या आहेत ती कुठली आहे? 3 आहेत. ठीक आहे, आता इथे पण मी 3 लिहिणार आणि इथे काय दिसतोय? 4च्या बाजूची ही ब्लँक स्पेस आहेत, इथे सुद्धा मी 4 लिहिणार. इथे सुद्धा इथे पण रिकामी जागा आहेत आणि इथे सुद्धा रिकामी जागा आहेत, तर इथे 2 लिहिणार आणि इथे पण 2 लिहिणार, कारण या रिकाम्या जागेच्या बाजूचा नंबर कुठला आहे? 2 हा बाजूचा नंबर आहे. आता हे का लिहितो आहेत? कारण मला A, B, C आणि D चं रिलेशनशिप दाखवायचं आहे गुणोत्तराच्या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, तुम्ही इव्हन हे पण करू शकले असते. ABCचा रेशो फॉर्म केला, ABCचा रेशो फॉर्म केल्यानंतर ABCचा आला, त्याच्यानंतर C आणि D चा आपल्याला दिसतोय CD 2:1 आहेत, परंतु C वेगळा दिसून येत असेल इथे, पुढे आपण बघूया. आधी हे सांगू द्या मला तुम्हाला. ठीक आहे, किती येणार? 2×6, 3×2 6×2 12. ठीक आहे, 4×2 8, 8×2 16 आणि 4×2 8. म्हणजेच इथे दिसून येतोय 6:12 16:8 हा झाला आपल्यासाठीचा रेशो. परंतु आणखी याला आपल्याला छोटं करता येते, जसं की इथे आलेलं आहे 6:12 16:8. ठीक आहे, हे लिहिल्यानंतर याचा आपसात गुणाकार करून घ्यायचा आणि आपसात गुणाकार केल्यानंतर आपल्याला जी व्हॅल्यूज जिकडे येणार त्या व्हॅल्यूज असणार आपल्या या रेशो. ठीक आहे, आता 6, 12, 16 आणि 8 पुन्हा याला आपल्याला छोटं करता येते. कुठल्या एका संख्येने भाग जातोय सर? 2नी भाग जातोय त्याला. म्हणजेच किती येणार? 2×6, 2×12, त्याच्यानंतर 2×8 आणि 2×4 8. 3:6:8:4 हा झाला ABCDचा रेशो. ठीक आहे, आता हे कुठल्या माध्यमातून दाखवलेलं आहे? हे दाखवलेलं आहेत मी की ज्या रिकाम्या जागा होत्या त्या ठिकाणी त्याच्या नियर बाय नंबर ठेवून दिलेले, म्हणजे 2 आहेत तर इथे पण 2 ठेवला आणि इथे पण 2 ठेवला. इथे रिकामी जागा होती म्हणून इथे 3 प्लेस केला, कारण इथे बाजूला 3 आहेत. इथे रिकामी जागा होती, इथे बाजूला 4 आहेत म्हणून इथे 4 प्लेस केला. ठीक आहे, त्यासोबतच इथे 2 होत्या आणि इथे 2 रिकाम्या जागा होत्या, तर 2च्या बाजूला रिकामी जागा ही 2 आहेत म्हणून इथे रिकाम्या जागेच्या बाजूला 2 ही संख्या आहेत म्हणून आपण 2 इथे प्लेस केलेलं आहेत आणि 2 इथे सुद्धा प्लेस केलेलं आहे. त्यासोबतच यांचं आपसात मल्टिप्लिकेशन केलं, याचं पण केलं आणि याचं पण केलं आणि याचं पण केलं. जो आपल्याला नव्या रूप जो कळून आलेला, जो नव्या स्वरूपात जो आपला रेशो फॉर्म झालेला आहे तो 3:6:8:4 हा झालेला आहे ABCDचा रेशो. आता सर आपल्याला त्या पद्धतीनं जर जायचं असेल, जसं की बॅलन्सिंग केलेलं होतं आपण, त्या पद्धतीनं सुद्धा इथे करता येईल आपल्याला. जसं की आता इथे सांगतो आहेत A:B:C चा आधी काढणार आपण. किती आहेत? A:B 2 आहेत आणि इथे B:C 4 आहेत. ठीक आहे, आपल्याला हे अशा पद्धतीनं सुद्धा जाता येणार. ठीक आहे, याचं मल्टिप्लिकेशन, याचं मल्टिप्लिकेशन आणि याच्याशी मल्टिप्लिकेशन. 3×1 3, त्याच्यानंतर 3×2 6 आणि 4×2 8. 3:6:8 हा झालेला आहे आपला रेशो. कशाचा? ABCचा. ओके, ABCचा 3:6:8 हा झालेला आहे आपला रेशो. आता आपल्याला इथे C आणि Dला सुद्धा याला कनेक्ट करायचं आहे म्हणून इथे लिहितो आहेत A:B:C:D. ठीक आहे, आता ABCD किती आलेला आहे? ABCD आलेला आहे 3:6:8 आणि CD दिलेला आहे तिथे 2:1.
ओके. CD किती दिलेला आहे? CD दिलेला आहे सर आपल्याला 2:1. ठीक आहे. आणि आपल्याला ABCDचं रिलेशनशिप शो करायचं आहे. नुसतं ABCचं करायचं होतं का? नाही, D सुद्धा त्याच्यामध्ये हवा आहे. ओके. मग या केसमध्ये इथे C 8 आहेत, इथे 2 आहेत. योग्य वाटतंय का? याला 8 करा. ठीक आहे. याला 8 करण्यासाठी मल्टिप्लाइड बाय 4 करावं लागेल आणि याला पण मल्टिप्लाइड बाय 4 करावं लागेल. ज्या पद्धतीने आपण ती कन्सेप्ट बघितलेली होती, Aला जर मल्टिप्लाय एमने करत असेल तर Bला सुद्धा एमने मल्टिप्लाय करावंच लागेल, कारण रेशोची प्रॉपर्टी कायम राहील, रेशोमध्ये कुठलाच बदल दिसून येणार नाही. त्याच पद्धतीने आपण याला 4ने मल्टिप्लाय करतो आणि याला 4ने मल्टिप्लाय करतो तर रेशोमध्ये कुठलाही बदल आपल्याला दिसून येणार नाही. ठीक आहे. किती येणार हा? आणि हो, इथे जर 4ने मल्टिप्लाय करत असेल तर इथे 1ने मल्टिप्लाय करून टाकायचं, कारण हा 8 दोन्ही सारखा असला पाहिजे. ठीक आहे. आता इथे 1ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपण होल रेशोला 1ने मल्टिप्लाय करणार, म्हणजे 3:6:8 हे कायम राहणार. आणि आता 4 2 8 आणि हा 4 1 4, म्हणजेच काय बनणार? इथे 8 तर होऊनच राहिलेला आहे, इथे दिसून येतो आहे आपल्याला हा बनतो आहे सर 8. ओके. म्हणजे डी किती येत आहे? डी 4 येत आहे, 4 1 4 येत आहेत. आणि मी इथे डिरेक्टली प्लेस करतो आहे A B C आणि D किती येणार? हा 3:6:8 हा 4 1 4 आलाय ना, म्हणून हा इथे 4 लिहितो आहे. बघा आपला रेशो हा अशा पद्धतीने आला. हे याला मर्जिंग करायला थोडं वेळ लागतं, काहींचं कन्फ्युजन होत आहे. सो बेटर वे, मी त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलेलं होतं की जी आपली कन्सेप्ट आहे, रिकाम्या जागाच्या बाजूचा नंबर तिथं प्लेस करायचा आहे रिकाम्या जागी, तीच कन्सेप्ट या बाबतीत अवलंबवायची आहे, बॅलन्सिंग करायचं असेल त्या केसमध्ये. ठीक आहे. अदरवाईज तुम्ही हे एबीसी काढून पुन्हा डीला त्याच्याशी मर्ज, आपलं सी आणि डीला कनेक्ट करून ABCDचा रेशो तुम्हाला फॉर्म करता येईल, काहीही इश्यू नाही आहे. दोन्ही पद्धती मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत, एक ब्लँक स्पेसिंगची आणि दुसरी हे मर्जिंगची. ओके. ठीक आहे. चला. ठीक आहे. आता या सर्व गोष्टी झाल्या आपल्या रेशोच्या संदर्भात. आता मला जर प्रपोर्शनच्या बाबतीत जर सांगायचं झाल्यास, प्रपोर्शन म्हणजे काय की 2 रेशो हे इक्वल आहेत किंवा 2 गुणोत्तर हे सारखे आहेत, समान आहेत. त्याला आपण अशा पद्धतीनं डिनोट करतो आहे A:B इक्वल टू C:D. ठीक आहे. आता 2 रेशो सारखे आहेत तर याला आपण रेशोला तुम्हाला सांगितलेलं आहे A/B इक्वल टू C/D सुद्धा आपण लिहू शकतो आहे. ठीक आहे. त्यासोबतच त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून A:D इक्वल टू B:C अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला याला शो करता येतं. ओके. ठीक आहे. आणि हा कधी कधी तुम्हाला काय देण्यात येईल, हा इक्वल साईन नसणार, तिथे इक्वल साईन नसून ते काय असणार A/B आणि हे 4 डॉटनी या इक्वलला शो केला जात आहे. म्हणजे 2 रेशो बॅलन्स आहेत, 2 रेशो सारखे आहेत. A:B आणि C:D हे कसे आहेत? सारखे गुणोत्तर आहेत. तर त्याला आपल्याला 4 डॉटनी त्याला डिनोट करतात आणि याला लिहितात C:D. ठीक आहे. आता सपोज जर मी तुम्हाला सांगितलेलं आहे 2 3 4 आणि x हे प्रपोर्शनमध्ये आहेत, हे प्रमाणात आहेत, तर एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करा. तर त्या केसमध्ये हा झालेला आहे आपला पहिला प्रपोर्शन, फर्स्ट प्रपोर्शन, हा झालेला आहे सेकंड, हा झालेला आहे थर्ड आणि हा झालेला आहे आपल्यासाठीचा फोर्थ. ओके. ज्या पद्धतीनं 1/2 लिहिलेलं होतं आपण. ठीक आहे. 1/2 पहिली क्वांटिटी अपॉन सेकंड क्वांटिटी, त्याच पद्धतीनं हा झालेला आहे आपल्यासाठीचा पहिला, हा झालेला आहे सेकंड, हा झालेला आहे थर्ड आणि हा झालेला आहे 4. आता याला लिहिताना कसं लिहिणार सर? फर्स्ट अपॉन सेकंड नंबर इक्वल टू थर्ड अपॉन फोर्थ. ओके. हा आहे आपला रेशो. अशा पद्धतीनं प्रपोर्शनेट म्हटलंय ना, म्हणजे प्रमाणात आहे तसं म्हटलंय ना, तर प्रमाणात प्रपोर्शन जर म्हटलेलं असेल तर त्या केसमध्ये 2 3 4 आणि एक्सची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर आपण त्याला अशा पद्धतीनं डिनोट करतो आहेत. आता पहिला नंबर माझ्यासाठीचा झाला 2 आणि दुसरा नंबर झालेला आहे 3 इक्वल टू तिसरा नंबर आहे 4 आणि चौथा नंबर आहे एक्सचीच व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल, ज्या पद्धतीने आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं होतं त्याच पद्धतीनं करणार. 2 गुणिला x इक्वल टू 3 गुणिला 4. आता एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. एक्सला मल्टिप्लायर कोण आहेत? 2 आहेत, म्हणून हा 2 तिकडे घेऊन जाणार. राईट. x इक्वल टू 3 × 4/2, 2 2 4 आणि हिअर x इक्वल टू 6 ही आपली व्हॅल्यू आलेली आहेत एक्सची. जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील त्या केसमध्ये हे असं करायचं. ठीक आहे. प्रपोर्शनच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर प्रपोर्शनच्या बाबतीत ही एक केस येते. ओके. ठीक आहे. इथे झालेल्या आहेत आपल्या ओव्हरऑल बेसिक कन्सेप्ट ज्या आपल्याला गरजेच्या आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी. त्या सर्वच्या सर्व इथे मी डिस्कस केलेल्या आहेत. आणि आता इथे बघूया आपण की याच्यावर थोडे बेसिक प्रश्न, 1-2 प्रश्न बघूया आणि देन आपल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनला सुरुवात करूया.
ठीक आहे. समतोल बॅलन्सिंग वगैरे कंपॅरिझन पण केलेलं आहे. पहिली क्वांटिटी ही दुसऱ्या क्वांटिटीच्या किती आहे, जसं की पहिली संख्या ही दुसऱ्या संख्येच्या 4/5 आहेत असं बघितलेलं होतं आपण. ठीक आहे. आणि दुसरी संख्या ही पहिल्या संख्येच्या 5/4 आहेत असं सुद्धा आपण बघितलेलं होतं. आता याचा उपयोग तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिसून येतील. हां, त्यासोबतच आणखी मला एक सांगायचं झाल्यास बेसिक असं आहेत की सपोज जर हे 630 मला 630 रुपये आणि मला सांगितलेलं आहे की याच्यातला एक भाग 5 भाग या दुसऱ्याला द्यायचा आहेत आणि 4 भाग दुसऱ्याला द्यायचा आहेत. म्हणजेच तर 2 व्यक्तींना वाटायचं आहे, एला वाटायचं आहेत आणि बीला 630 रुपयामधील 5 भाग द्यायचे आहेत आणि बीला 630 रुपयामधील चौथा 4 भाग द्यायचे आहेत. तर मग हे कसं येणार. आता इथे जर बघतो म्हटलं की या दोघांची 5:4 हा रेशो आलेला आहे. स्मॉलेस्ट पार्ट म्हणजे काय, त्यांच्या व्हॅल्यूजचा 5:4. आता या दोघांची जर बेरीज करतो म्हटलं तर किती आलेले आहेत, 9 आलेले आहेत. ठीक आहे. आणि याला 5:4 मध्येच विभागायचं आहे. हे 9 रुपये नसून हे किती आहे, 630 रुपये आहेत सर. राईट, 9 रुपये नसून हे किती आहेत, 630 रुपये आहेत. म्हणजे 9ला कितीने गुणावे जेणेकरून 630 येईल, तर त्याला आपण 70ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 630 दिसून येत आहेत. आता हे नाही समजत मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीनं करायचं, तर सरळ 630 डिवायडेड बाय 9 करून द्यायचं. 9×7=63 म्हणजे 70 ही आपला मल्टिप्लायर आला. मग रेशोच्या बेरजेला जर आपण 70ने गुणल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू जर कळत असेल तर याला सुद्धा 70ने मल्टिप्लाय करून द्यायचं. म्हणजे 7×5=35 350 रुपये कळून जाईल की आपल्याला एला द्यायचे आहेत, ए या व्यक्तीला द्यायचे आहेत. तर याला कळून जाईल आपल्याला 7×4=28 280 रुपये आपल्याला बी या व्यक्तीला द्यायचे आहेत एक्झॅक्टली. ठीक आहे. आपल्याला सांगितलं की 5:4 या रेशोमध्ये त्यांना विभागायचं आहे, तर ते आपण अशा पद्धतीने विभागणार. काही गरज नाही यार मल्टिप्लायर घ्यायची, एक्स अज्युम करून एक्स या संख्ये एक्स एवढा नंबर आहेत वगैरे वगैरे, त्याला काहीही गरज नाही आहे. हे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही याला दाखवू शकता आणि हीच कन्सेप्ट आपल्या होल रेशोमध्ये चालणार आहेत. ठीक आहे. कम्प्लिटली रेशो या चॅप्टरवर इव्हन प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये सुद्धा आपण हे अप्लाय करणार आहोत या सर्व गोष्टीचं. ठीक आहे. ही गोष्ट राहून गेलेली होती ती आता घेऊन घेतली. प्रपोर्शन पण डिस्कस केलं आहे आपण. हां, तुम्हाला जर माझ्याकडून गणित हा विषय शिकायचा असेल तर हा आपला ॲपवर उपलब्ध असलेला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा कोर्स आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेत. इंग्लिशमध्ये मी थोडंसं डिस्कस केलेलं आहे, इंग्लिशमधूनही सांगितलं आणि मराठीमधूनही, परंतु क्वेश्चन डिस्कस करताना मराठीतले आहेत. ठीक आहे. क्वेश्चन तुम्हाला PPTs या मराठीमध्ये उपलब्ध आहेत. ओके, चला आता बघूया आपण आपले प्रश्न. टीव्ही आणि मोबाईल यांच्या किमतीचे गुणोत्तर 5:3 आहेत. टीव्हीची किंमत मोबाईलच्या किमतीपेक्षा 4,000 रुपयाने जास्त असेल तर टीव्हीची किंमत किती असेल. आता इथे आपल्याला सरळ रेशो दिलेला आहे आणि रेशो दिलं असताना इथे दिसून येत आहेत आपल्याला टीव्ही आणि मोबाईल. ठीक आहे. टीव्ही आणि मोबाईलचा रेशो दिलेला आहे सर 5:3. म्हणजे टीव्हीची किंमत 5 युनिट असेल तर त्या केसमध्ये मोबाईलची किंमत 3 युनिट आहेत. आणि आपल्याला असं म्हटलेलं आहे टीव्हीची किंमत मोबाईलच्या किमतीपेक्षा 4,000 रुपयांनी जास्त आहे. जर रेशोमध्ये जर बघतो म्हटलं तर टीव्ही 2 युनिटनी जास्त दिसत आहेत आणि आपल्याला इथे म्हणतोय की एक्झॅक्ट व्हॅल्यू ह्या 2 युनिटची किती आहे, 4,000 रुपये आहेत. म्हणजे या 2ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 4,000 मिळेल. तर एक काम करूया आपण सर, 4,000ला डिवायडेड बाय 2 करणार आणि आपल्याला इथं दिसून येणार की या 2ला 2,000नी जर मल्टिप्लाय केला तर इथे आपल्याला 4,000 दिसून येतात. मग रेशोच्या डिफरन्सला जर आपण 2,000नी मल्टिप्लाय केल्यानंतर एक्झॅक्ट व्हॅल्यू कळत असेल तर रेशोला सुद्धा आपण 2,000नी मल्टिप्लाय करणार आणि 2,000नी मल्टिप्लाय केल्यानंतर 10,000 रुपयाची मला टीव्ही दिसून येत आहेत आणि 6,000 रुपयाचा मोबाईल दिसून येत आहे. आणि बघतो म्हटलं तर 10,000 रुपये मायनस 6,000 रुपये 4,000 रुपये आपली एक्झॅक्ट व्हॅल्यू येत आहेत. ठीक आहे. एक्झॅक्ट डिफरन्स येत आहेत. ओके, जे आपल्याला इथे दिलेलं आहे दोघांच्या किमतीमधील फरक. आणि विचारलं आहे तर टीव्हीची किंमत किती असेल तर टीव्हीची किंमत येत आहेत आपली 10,000 रुपये. एवढ्या सोप्या पद्धतीनं आपला हा रेशो आहे. आणि रेशो असा एकमेव चॅप्टर आहे की जो संपूर्ण अरिथमॅटिक आपल्याला रेशोच्या माध्यमातून सॉल्व्ह करता येतं. त्यासाठी रेशोच्या कन्सेप्ट्स आपल्या क्लिअर असणं गरजेचं आहे. रेशो आणि पर्सेंटेज या दोन्हीही घटकाच्या ज्या कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असेल तर संपूर्ण अरिथमॅटिक इझी जात आहे. संपूर्ण अंकगणित तुम्हाला इझी जाईल. ओके, ठीक आहे. आता इथे दिसून येत आहेत आपल्याला 2 संख्येचे गुणोत्तर 4:7 आहे. जर दोन्ही संख्या 4ने वाढवली असता गुणोत्तर 3:5 येते तर लहान संख्या कोणती. ओके, आता सपोज मी 2 संख्येचे 4:7 आहेत आणि
4ने वाढवल्यानंतर 3:5 बनणार. ओके, ठीक आहे. 4ने वाढवल्यानंतर ते काय बनणार 3:5. आता आपल्याला इथे दिसून येत आहेत की सर जसं ज्या पद्धतीने इथे डिफरन्स कितीचा आहे 3 युनिट्स आहेत आणि इथे डिफरन्स कितीचा आहेत 2 युनिट्स आहेत. आता 4ने वाढलं काय आणि कमी झालं काय. आता जसं की एजच्या संदर्भात सांगायचं झाल्यास, वयाच्या संदर्भात, तुम्ही 20 वर्षाचे आहेत, तुमचा भाऊ 22 वर्षाचा आहे. 4 वर्षानंतर तुमचा भाऊ 26 वर्षाचा होईल आणि तुम्ही 24 वर्षाचा होईल. तरीही तुमच्या दोघा भावाच्या वयामधील फरक कमी झाला की वाढला की कन्स्टंट आहे. तो कन्स्टंटच आहे. तो किती कन्स्टंट होता, तो 2 इयर्स. 4 वर्षानंतरही फरक तेवढाच राहणार आणि आजही सुद्धा फरक तेवढाच राहणार आणि 4 वर्षापूर्वीही फरक दोघांच्या वयामधील 2च वर्ष राहणार. त्याच पद्धतीने आता मी एखादी संख्या वाढवतो आहे, ही संख्या 4ने वाढवतो आहेत, ही संख्या दोन्ही संख्या 4-4ने वाढवत आहेत, तर या दोघांमधील मला फरक असा का दिसून राहिलेला आहे. हा 2 दिसतो आहे, हा 3 दिसतो आहे. सर हे बरोबर नाही आहेत. मग एक काम करूया, बरोबर नाही आहेत तर या 3नी या डिफरन्सनी या रेशोला गुणणार आणि या दोन्ही या रेशोला गुणणार आणि आपल्याला असं दिसून येत आहेत की सपोज सर 4:7 याला 2ने मल्टिप्लाय केला आणि याला 2ने मल्टिप्लाय केला आणि 3:5 या रेशोला आपण 3ने मल्टिप्लाय केलेला आहे. इथे दिसून येत आहे 4×2 8, 7×2 14, 3×3 9 आणि 5×3 15. इथे दिसून येतो आहेत आपल्याला दोघांमधीलही फरक कसा आहेत. सर 14 आणि 8 मधला फरक 6 आहेत आणि 9 आणि 15 मधला फरक सुद्धा 6 आहेत. आला की नाही रेशो कन्स्टंट. रेशो व्यवस्थित केला अरेंज. व्यवस्थित अरेंज करत असताना आपण काय कन्सेप्ट होती त्याच्या मागे की दोघांमधला फरक हा कन्स्टंट असायला पाहिजे. इथे पण जर 3 युनिट असेल तर इथे सुद्धा 3 युनिट असायला पाहिजे. जो किती आहे तिथे 2 युनिट आहेत. फरक काही बरोबर नाही आहेत. मग फरक बरोबर असण्याकरिता आपण काय केलेलं आहे 8:, याच्या डिफरन्सनी या रेशोमधील डिफरन्सनी या रेशोला मल्टिप्लाय केला आणि या रेशोच्या डिफरन्सनी या रेशोला मल्टिप्लाय केला आणि रेशो व्यवस्थितरित्या बॅलन्स केला. बॅलन्स करत असताना 8:14 आणि 9:15. आता पुन्हा जर इथे बघायचं असेल आणखी दुसऱ्या स्वरूपात 4-4 आपण ॲड करतो आहेत. इथे 1 युनिटनी ही संख्या वाढलेली आहे तर इथे 2 युनिटनी ही संख्या वाढलेली आहे, जे की आपण दोन्ही साईडला 4-4नी ॲड केलेले होते. म्हणजे पहिल्याही संख्येत 4 मिळवलेले होते आणि दुसऱ्याही संख्येत 4 मिळवलेले होते. तर फरक तर सारखा असायला पाहिजे ना यार दोघांमधला. इथे 1 युनिट असेल तर इथे पण 1 युनिट यायला पाहिजे होता किंवा इथे जर 2 युनिट असेल तर इथे पण 2 युनिटचा फरक असायला पाहिजे होता. जे की आपल्याला इथे दिसून येत आहेत. इथे 1 युनिटचा फरक आहे, इथे पण 1 युनिटचा फरक आहे. रेशो कसं आहेत बॅलन्स आहेत. ठीक आहे. आणि आपण कारण दोन्ही साईडनी 4-4 ॲड करतो आहेत. मग सर अशा केसमध्ये आपण काय करणार. अशा केसमध्ये आपल्याला दिसून येतो आहे की हा 1 युनिट वाढलेला दिसून येतो आहे, जे की आपण किती वाढवले दोन्हीही संख्या 4ने वाढवलेली आहेत. सर हे 1 नसून वाढलेली कितीने वाढलेली आहे 4ने. म्हणजे 1ला कितीने मल्टिप्लाय करावं जेणेकरून 4 येईल 4ने. 1ला जर 4ने मल्टिप्लाय करावं तर आपल्याला 4 मिळतात. मग रेशोच्या याही भागाला मी 4ने मल्टिप्लाय करणार आणि याला सुद्धा 4ने मल्टिप्लाय करणार. 8×4 = 32 आणि 14×4 = 56. आता इथे दिसून येत आहेत मला 2 नंबर जे माझे वास्तविक नंबर्स आहेत, वास्तविक संख्या आहेत. 32 आणि 56 या 2 संख्येचा अगदी छोटा भाग होता. 8×14 8 आणि 14 म्हणजे 2 संख्येत 32 आणि 56 या 2 संख्येमध्ये संबंध जो दाखविलेला होता तो दाखविलेला होता 8×14 या रेशोमध्ये, या गुणोत्तरात दाखविलेला होता. आणि आपल्याला विचारलेलं आहे तर सर्वात लहान संख्या कोणती ती येत आहेत आपली 32. सर आपल्याला आता इथे दिसून येत आहेत की तुम्ही या संख्येला मल्टिप्लाय केलेलं आहे, याला हे मल्टिप्लाय केलेलं आहे, याला का नाही केलं करता येईल तुम्हाला. आता इथे जर केलेलं आहे याला जर मी 4ने मल्टिप्लाय केला आणि याला जर 4ने मल्टिप्लाय केला तर इथे मिळून येत आहेत 36 आणि इथे मिळून येत आहेत 60. इथे मिळून येतात 36 आणि इथे मिळून येतात 60. दोन्हीही संख्या 4ने वाढवलेल्या दिसून येत आहेत आपल्याला. आणि आपल्याला तेच विचारलं आहे की सर्वात मोठा सर्वात छोटा नंबर कुठला असेल 2 संख्येपैकी लहान दिसून येत आहेत आपल्याला 32. ओके ठीक आहे चालेल. चला नेक्स्ट क्वेश्चनला वळूया. आता येत आहेत आपले हे क्वेश्चन प्रिव्हियस इयर क्वेश्चन. आता इथे या प्रश्नामध्ये मला महत्त्वाचं हे हा प्रश्न घेण्यामागचं कारण असं होतं की ते मराठीत वेगळं आणि इंग्लिशमध्ये फार वेगळं दिलेलं आहेत आणि आयोगाने सांगितलेलं आहे की इंग्लिशला प्राधान्य आहेत. ओके आन्सरच्या बाबतीत करेक्शनच्या बाबतीत इंग्लिशला प्राधान्य आहेत. जर तुम्हाला मराठीमध्ये जर चूक दिसत असेल तर क्वेश्चन इंग्लिशला ग्राह्य धरण्यात येतील. इथे दिसून येत आहेत पिशवीतील संत्र्याचे मोसंबीच्या संख्येशी गुणोत्तर 1:2 आहेत. म्हणजे संत्रा ते मोसंबीचं गुणोत्तर दिलेलं आहे 1:2. आणि इथे दिसून येतात द रेशो ऑफ 2 नंबर ऑफ स्वीट लेमन्स इन द बॅग टू दॅट ऑरेंजेस इज 1:2. म्हणजे इथे दिसून येतात आपल्याला मोसंबी आणि संत्राचा रेशो जो किती दिलेला आहे 1:2 दिलेला आहे.
आणि पहिल्या स्टेटमेंटमध्ये कडून येते संत्र्याचे मोसंबीशी गुणोत्तर 1:2 दिसून आलेलं आहे. हे कम्प्लिटली अपोजिट आहे. ठीक आहे, इथे कन्सिडर केलेलं आहे, इथे कन्सिडर केलेलं आहे एका युनिटला संत्रा तर 2 युनिटला मोसंबी. कुठे? मराठीमध्ये. तर इंग्लिशमध्ये कन्सिडर केलेलं आहे एका युनिटला मोसंबी तर 2 युनिट संत्रा असणार. एक्झॅक्टली हा फरक आहे बेसिक याच्यामधला. ठीक आहे, आता इथे बघा, इथे काय म्हटलेलं आहे आपल्याला, जेव्हा त्यात 9 सफरचंद घातली तेव्हा मोसंबी, संत्री आणि सफरचंद यांचे गुणोत्तर 2:4:3 झाले. या पिशवीतील असलेल्या संत्र्यांची संख्या इथे आपल्याला निवडायला सांगितलेली आहे. आता जर आपण इथे जर सांगितलेलं आहे मोसंबी, संत्री आणि सफरचंद यांचा रेशो दिलेला आहे आपल्याला 2:4:3. ठीक आहे, आता हे 2:4:3 रेशो कधी झाला? जेव्हा त्याच्यामध्ये 9 सफरचंद ॲड केलेली आहे. ठीक आहे, 9 सफरचंद ॲड केलेले आहेत आणि 9 सफरचंद ॲड करत असताना 2:4:3 हा रेशो बनलेला आहे. म्हणजे सर या 3 युनिटची व्हॅल्यू किती दिलेली आहेत? 9 ही व्हॅल्यू दिलेली आहेत. वास्तविक किती दिलेली आहेत? 9 ही व्हॅल्यू दिलेली आहेत. म्हणजे 3ला कितीनी मल्टिप्लाय करावं जेणेकरून 9 येईल? सर 3नी मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 9 मिळते आहेत. रेशोच्या एका भागाला जर मी 3नी मल्टिप्लाय करत असेल, होल रेशोला 3नी मल्टिप्लाय करायचं म्हणजे आपल्याला वास्तविक जे संख्या आहेत त्या तिथे मिळून येतील. याला सुद्धा 3नी मल्टिप्लाय करणार आणि याला सुद्धा 3नी मल्टिप्लाय करणार. 3 2 6 आणि 4 3 12. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? आपल्याला सिलेक्ट नंबर ऑफ ऑरेंजेस दॅट आर देअर इन दिस बॅग. आणि ऑरेंजेस येत आहेत आपले 12, म्हणून आपण पर्याय क्रमांक 4 हे क्लिक करणार. ठीक आहे, 6 क्लिक करायचं का? नाही, 6 मोसंबी आहेत. ज्यांनी मराठीतून सॉल्व केलेलं आहे त्याचं 6 हे आन्सर आलेलं आहे. ज्यांनी इंग्लिशमधून सॉल्व केलेलं आहे त्याचं 12 हे आन्सर असणार ऑब्व्हियसली, कारण रेशो अपोजिट झालेला आहे, रेशो उलटा झालेला आहे. इथे संत्र्याच्या ठिकाणी, इथे मोसंबीच्या ठिकाणी संत्रा झालेला आहे आणि संत्र्याच्या ठिकाणी मोसंबी झालेला आहेत. मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये मोसंबी, संत्रा आणि सफरचंद अशा पद्धतीचा आपल्याला रेशो तिथे दिसून येतो आहे. 6:12 बघा, इथे पण 6:12 जर करतो म्हटलं तर 1:2 हा रेशो बनतो आहे. 6 आणि 12 मध्ये जर आपल्याला 6 आणि 12 या दोन संख्येमध्ये जर आपल्याला संबंध जर दाखवायचा असेल, मोठ्यात मोठा नंबर लागणार 6 आणि 12ला भाग जाणारा, जो किती दिसून येतात? 6 दिसून येत आहेत. याला पण 6 ने भाग देतो आहेत. आणि जो भागाकार येतो आहे, जे स्मॉलेस्ट नंबर मिळतो आहेत आपल्याला 1 आणि 2, हाच झाला 6 आणि 12 मधला संबंध 1:2. ओके, चला नेक्स्ट प्रश्नाला जाऊया. आता इथे दिसून येत आहेत आपल्याला एजेस संदर्भातला प्रश्न. ए आणि बी च्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे. या त्यांच्या वयाची बेरीज 63 असल्यास ए चे वय काय आहेत? आता इथे दिसून येत आहेत आपल्याला A:B. आयोगाने विचारलेला प्रश्न आहे, अगदी सोपा प्रश्न. आणि यांच्या वयाची बेरीज 63 आहेत. आता इथे जर बघतो म्हटलं रेशोची बेरीज किती आहेत? 7 आहेत. राईट, स्मॉलेस्ट पार्ट एचं स्मॉलेस्ट पार्ट, एच्या वयाचा स्मॉलेस्ट पार्ट आणि बीच्या वयाचा स्मॉलेस्ट पार्ट 2 आणि 5 आहेत. ठीक आहे, आता याची जर बेरीज केली तर किती आले? 7 आलेले आहेत. परंतु हे काय म्हणते, दोघांच्या वयाची बेरीज किती आहेत? 63 आहेत. 7 नसून ते 63 आहेत. म्हणजे 7ला कितीने मल्टिप्लाय करावं जेणेकरून 63 येईल? एक काम करायचं सर, 63 डिवायडेड बाय 7 करून द्यायचं. ठीक आहे, आपल्याला किती दिसून येत आहेत? 9 दिसून येत आहेत. म्हणून या 7ला 9नी मल्टिप्लाय करायचं. रेशोच्या बेरजेला जर मी 9नी मल्टिप्लाय केल्यानंतर मला वास्तविक वयाची बेरीज जर दिसून येत असेल तर याला सुद्धा 9नी मल्टिप्लाय करणार. म्हणजेच काय की वास्तविक मला व्हॅल्यूज कळून येईल. याला पण 9नी मल्टिप्लाय करणार आणि याला सुद्धा 9नी मल्टिप्लाय करणार. एचं वय येत आहे 18 आणि बीचं वय येत आहेत 9×5 = 45, 45. आणि आपल्याला विचारलेलं आहे तर एचं वय किती? एचं वय येणार 18 वर्षाचा ए असणार आणि तर 45 वर्षाचा बी दिसून येणार. ओके, ठीक आहे. येस, फार सोपा प्रश्न आहेत आणि जनरली रेशोच्या माध्यमातून तुम्हाला सर्वच्या सर्व प्रश्न सोडवता, सर्व अरिथमॅटिक रेशोच्या माध्यमातून तुम्हाला सोडवता येतील. ओके, चला हा प्रश्न बऱ्याचदा आयोग विचारत आहेत. ठीक आहे, एका थैलीत 1 रुपया 50 पैसे व 25 पैसे यांची 5:6:8 या प्रमाणात नाणी आहेत. जर त्यांची एकूण किंमत 420 असेल तर 50 पैशांची किती नाणी आहेत? आता इथे जर आपण कन्सिडर करतो आहेत की सर व्हॅल्यूज जर बघतो म्हटलं, व्हॅल्यूज किती आहेत? 1 रुपया, देन 50 पैसे आणि दुसरं आहेत 25 पैसे. ओके, ठीक आहे. आणि याचे जर कॉईन जर बघतो म्हटलं तर कॉईन दिसून येतात आपल्याला 5:6:8 या व्हॅल्यूजमध्ये. ठीक आहे, सॉरी या रेशोमध्ये, या क्वांटिटीमध्ये 5:6:8 या क्वांटिटी
या रेशिओच्या क्वांटिटीमध्ये आपल्याला यांचे कॉईन दिसून येतात। आता जर बघतो म्हटलं तर मी जर आता याची जर व्हॅल्यूज जर काढतो आहेत एक्झॅक्टली की 1 रुपयाची किती असणार त्याच्यामध्ये 1 रुपयाच्या व्हॅल्यूज, त्याच्यानंतर 50 पैशाच्या कॉईनच्या किती व्हॅल्यूज असणार आणि 25 पैशाच्या कॉईनच्या किती व्हॅल्यूज असणार, तर ते याच्यामध्ये आपसात मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मला दिसून येईल की 5 × 5 5 रुपये 1 रुपयाच्या कॉईनचे असणार। ठीक आहे, जर त्या पेशवीमधली बेरीज जर करतो म्हटलं तर 5 रुपये दिसून येत आहेत आणि 6 × 30 म्हणजे 300 पैसे झालेले आहेत। 300 पैसे 100 पैसे म्हणजे 1 रुपया, तर 300 पैसे म्हणजे 3 रुपये। ठीक आहे, त्याच्यानंतर 25 × 8 200, 200 100 पैसे म्हणजे 1 रुपया, तर 200 पैसे म्हणजे 2 रुपया। ठीक आहे, आता या तिघांची जर बेरीज करतो म्हटलं तर बेरीज किती येणार, 5 आणि 3 8 आणि 2 10 रुपये। म्हणजे आपल्याला दिसून येत आहेत जेव्हा रेशो 5:6:8 येत आहेत आणि व्हॅल्यूज दिसून येत आहेत त्या केसमध्ये त्या बॅगमध्ये असणारे 10 रुपये ही क्वांटिटी आपल्याला 10 रुपये ही दिसून येत आहेत, 10 रुपये व्हॅल्यूज दिसून येत आहेत। परंतु ॲक्च्युअलमध्ये बॅगमध्ये व्हॅल्यूज किती आहेत, बॅगमध्ये व्हॅल्यूज आहेत सर आपल्या 420 रुपये। ठीक आहे, म्हणजे हे 10 रुपये नसून ते किती आहेत, 420 रुपये आहेत। 10ला कितीने मल्टिप्लाय करावं जेणेकरून 420 येईल, 42नी, राईट, मल्टिप्लाइड बाय 42 केल्यानंतर म्हणजे 10 × 42 जर केल्यानंतर 420 मिळत असेल तर या 3 रुपयाला सुद्धा 42ने मल्टिप्लाय करणार म्हणजे आपल्याला 50 पैशाची व्हॅल्यूज आपल्याला तिथे कळून येईल की 50 पैशाचे कॉईन हे किती व्हॅल्यूजमध्ये आहेत। ओके, ठीक आहे, 3 × 42 केल्यानंतर इथे कळून येतात 42 × 126, 126 1 रुपयाचं जर बघतो म्हटलं तर 42 × 5 जर करतो म्हटलं इथे 42 5 2 10 1 कॅरी फॉरवर्ड 5 × 20 आणि 21 210 रुपये आपल्याला 1 रुपयाच्या याच्यानुसार दिसून येतात। ठीक आहे, 42 आणि 50 पैशाच्या याच्यानुसार जर दिसून येईल 25 पैशाच्या याच्यानुसार जर काढतो म्हटलं तर किती आलेले आहेत, 2 रुपये आहेत आणि याला 42ने मल्टिप्लाय करतो तर 84 रुपये आपल्याला, 42 × 2 84। आणि याची जर बेरीज करतो म्हटलं तर बघा 6 × 4 10चा 0 1 कॅरी फॉरवर्ड, 8 × 2 10 आणि 11 × 1 12चा 1 कॅरी फॉरवर्ड, 12चा 2 1 कॅरी फॉरवर्ड आणि हा दिसून येतो आहे 420 रुपये ही व्हॅल्यूज आहेत। ठीक आहे, आपल्याला दिसून येतो आहेत की 1 रुपयाची 210 व्हॅल्यूज असणार। ठीक आहे, 50 पैशाच्या 126 रुपये असणार आणि 25 पैशाचे 84 रुपये असणार, राईट। आपल्याला इथे विचारलेलं आहे की 50 पैशांची किती नाणी असणार, राईट। 1 रुपयाच्या 2 नाणी असतात 50 पैशाच्या, तर 126 रुपयाच्या किती असणार, 126 × 2 करून टाकायचं म्हणजे आपल्याला दिसून येतात की 26 2 52, 252 नाणी या 50 पैशाच्या असणार, राईट। त्यासोबतच जर याचं जर करतो म्हटलं 25 पैशाचं जर काढतो म्हटलं तर 84 × किती करणार आपण, 4 करणार, 84 × 4 जर काढलं तर आपल्याला 25 पैशाच्या नाणी कडून येईल। आणि त्यासोबतच याचं जर करतो म्हटलं तर 1 रुपयाची एकच नाणी असते तर 210 नाणी 1 रुपयाची असणार, दॅट्स इट। ठीक आहे, आपल्याला प्रश्न विचारताना विचारलेला आहे की 50 पैशाच्या किती नाणी आहेत, तर 50 पैशाच्या नाणी दिसून येतात आपल्याला 252। ओके, फार सोपा असा प्रश्न आहे, फक्त करताना तुम्ही याला व्हॅल्यूजमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं एकदा आणि व्हॅल्यूजमध्ये कन्वर्ट केल्यानंतर जे व्हॅल्यूज आपल्याला दिलेले आहेत त्या माध्यमातून हे काढता येते। काहीही जरी विचारलं तुम्हाला, व्हॅल्यूज विचारलेला आहे किंवा व्हॅल्यूज दिलेली आहेत तर त्या केसमध्ये हे अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा। तुमच्या वहीमध्ये याची नोट लिहून ठेवू शकता गरज असेल तर। नेक्स्ट प्रॉब्लेमला जाऊया। बघा, चहासाठी बनवलेल्या दूध व पाण्याचे मिश्रणाचे गुणोत्तर 5:1 आहेत। यात 5 लिटर पाणी घातले तर हे गुणोत्तर 5:2 असे होते, तर या मिश्रणातील दुधाची राशी निवडा। सर, मिक्सचर अँड ॲलिगेशनवर अवलंबून असलेला हा प्रश्न आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला रेशो थ्रू जावं लागतंय। ठीक आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला रेशो थ्रू जर गेलं तर डिफिकल्टी लेवल त्याची इझी मोडवर येऊन जाते। आता जर इथे सांगितलेलं आहे की मिल्क आणि वॉटर 5:1चा हा त्यांचा रेशो दिसून येतो आहेत आपल्याला। आणि म्हटलं की यात 5 लिटर पाणी घातले, येस, यात 5 लिटर पाणी घातले तर हे गुणोत्तर 5:2 होत आहेत। कधी 5 लिटर आपण पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं असताना 5 लिटर पाणी आपण ॲड केलेलं असताना रेशो कसा बनतो आहे 5:2। मला एक सांगा, याच्यामध्ये दूध आपण ॲड केलेलं होतं का? दूध आधी 5 लिटर होतं, आताही 5 लिटर आहे। दूध तर आपण ॲड केलेलं नव्हतं, ॲड काय केलेलं होतं आपण, पाणी ॲड केलेलं होतं। ठीक आहे, तेव्हा पाणी 1 युनिट होतं, नंतर पाणी किती झालं आहे, 2 युनिट झालेलं आहेत, म्हणजे 1 युनिटनी वाढ झालेली आहेत। मिल्कमध्ये वाढ झालेली आहे का? नाही झालेली आहेत। ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथे दिसून येत आहेत की रेशोमध्ये जो फरक दिसून येतो तो 1 युनिटचा दिसून येतो आहे। एक्झॅक्टली 1 युनिटने याच्यामध्ये वाढ झालेली आहे। कधी? जेव्हा आपण 5 लिटर पाणी ॲड करतो, म्हणजे 1 युनिटने जर वाढ झाली असेल तर 1ला कितीने मल्टिप्लाय करावं जेणेकरून 5 येईल सर?
आपण काय करणार, याला 5नी, 1ला जर 5नी मल्टिप्लाय केल्यानंतर 5 जर मिळत असेल, रेशोच्या डिफरन्सला जर मी 5नी मल्टिप्लाय केल्यानंतर 5 दिसत असेल तर मला एक्झॅक्ट व्हॅल्यू कडून येणार. तर दुधाशी मिश्रणातली राशी जर निवडायची असेल तर याला सुद्धा 5नी मल्टिप्लाय करणार, किती येणार, हा येणार सर 25. म्हणजे दूध जे दिसून येत आहेत ते किती दिसून, 5 गुणिले 5 25. आणि पाणी जे दिसून येत आहेत ते किती आहेत, 5 लिटरचं. ठीक आहे, 5 लिटरचं पाणी दिसून येतात. आता दुसऱ्या याच्यामध्ये आपण काय करतो आहे, दुसऱ्या याच्यामध्ये ॲड करताना 25 लिटरचं दूध कायम राहत आहेत, 5 दुनी 10 म्हणजेच किती येणार, 10 लिटर दुसऱ्या केसमध्ये ते पाणी बनत आहेत. ओके, ठीक आहे, दुसऱ्या केसमध्ये 10 लिटर पाणी बनत आहेत. ओके, अधिक 5 लिटर पाणी असणार, दुसऱ्या केसमध्ये 10 लिटर. आपल्याला विचारलेलं आहे तर मिश्रणाची या मिश्रणातील दुधाची राशी निवडायचं आहे. ठीक आहे, क्वांटिटी ऑफ मिल्क इन दिस मिक्सचर जे आहे 25 लिटर. पर्याय नंबर 2 हे आपला आन्सर असणार. फार सोप्यात सोपी, अगदी बेस्ट वेनी बॅलन्सिंग केलं आहे आपण. त्याला बॅलन्सिंग इन द सेन्स की तिथं दिसूनच आलेला आहे. प्रश्न फार सोपा होता, 1 युनिटचा डिफरन्स होता आणि 1 युनिटची व्हॅल्यूज 5 लिटर होती, त्यामुळे 5 युनिटची व्हॅल्यू आपल्याला इझिली फाइंड आउट करता आली. हां बघा, 7:3 असे कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापकाशी प्रमाण असलेले एका कारखान्यातील 70% कर्मचारी व 30% व्यवस्थापक कॅन्टीनमध्ये जेवण घेतात. तर कॅन्टीनमध्ये जेवण घेणाऱ्यांचे एकूण प्रमाण किती % आहेत. ओके, अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला दिलेला आहे तिथे कर्मचारी आणि व्यवस्थापक यांचे प्रमाण दिलेले आहेत आपल्याला ऑफिसमध्ये असण्याचं. ठीक आहे, कर्मचारी किती आहेत आणि व्यवस्थापक किती आहेत. ओके, 7:3. 7 युनिट कर्मचारी असेल तर 3 युनिट कोण असणार, व्यवस्थापक असणार. आता आपल्याला विचारलेलं आहे की त्या कारखान्यातील 70% कर्मचारी आणि 30%, याच्यात ते 70% आणि याचे 30% हे काय आहेत, कॅन्टीनमध्ये जेवण घेतात. तर कॅन्टीनमध्ये जेवण घेणाऱ्याचे एकूण प्रमाण किती % आहे. आता पर्सेंटेज आला यार, व्हॅल्यूज आपल्या फार छोट्या आहेत. एक काम करूया, याला थोडं मोठं बनवूया. मोठं बनवण्यासाठी काय आहेत की याला जर मी 10नी मल्टिप्लाय करत असेल, याला सुद्धा मला 10नी मल्टिप्लाय करावं लागेल, जो किती येणार, 70 आणि 30 हा झाला रेशो येणार 70:30. आता याच्यामध्ये काही बदल झालाय का, नाही, कुठल्याही स्वरूपाचा बदल झालेला नाही. याचा जर संबंध जर बघतो म्हटलं ना तर हा 7:3चा संबंध आहे, 70:30चा. ओके, कारण दोन्ही साईडला आपण 10नी मल्टिप्लाय केलेला आहेत, म्हणजे रेशोमध्ये कुठल्याही स्वरूपाचा बदल झालेला आपल्याला इथे दिसून येत नाही. आता इथे जर मला जर सांगितलंय की 70% कर्मचारी म्हणजे 70% जर काढायचे असेल तर 10% म्हणजे किती, 7. तर 70% म्हणजे किती, 10 × 7 70 येतात, तर 7 × 7 करणार. ओके, म्हणजेच किती येणार, 49. ठीक आहे, 49 कर्मचारी हे जेवण घेतात आणि तिकडे काय म्हटलेलं आहे, 30% व्यवस्थापक. आता याचे जर 10% जर काढायचे असेल, 30चे 10% किती येणार, 3 येणार. तर 30% किती, 3 त्रिक 9, म्हणजे 9 लोक व्यवस्थापक असणार. आणि आपल्याला विचारलं तर कॅन्टीनमध्ये जेवण घेणाऱ्यांचे एकूण प्रमाण किती, याची जर बेरीज करतो आहेत, 49 + 9 किती येतात, 58 लोक आपल्याला जेवण घेताना दिसत आहेत आणि हे पर्सेंटेजमध्ये शो करायचं आहे. आता जेवण घेणारे लोक किती आहेत, 58 आहेत. एकूण असणारे लोक किती आहेत, 70 + 30 100 युनिट. ठीक आहे, 58 हे 100च्या किती % आहे, दॅट्स इट्स यार. आणि हे पर्सेंटेज करताना मल्टिप्लाइड बाय 100 करतोय आणि आपल्याला इथं दिसून येत आहेत की 58% ही जी मंडळी आहेत ही जेवण घेणारी आहेत कॅन्टीनमध्ये. ओके, आहे का, येस. पर्याय नंबर 2 आपलं हे आन्सर असणार. ठीक आहे, चला, सोपात सोपा आहे अगदी, काही याच्यामध्ये अवघड वगैरे नाही आहे. नेक्स्ट प्रश्नाला जाऊया. एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 आहे. मुलींची संख्या 76 असेल तर मुले किती आहेत. आता आपल्याला इथे दिसून येतो आहेत की मुले, बॉईज अँड गर्ल्स टू बॉईज. ठीक आहे, बॉईज किती आहेत, 4 आहेत आणि मुली किती आहेत, 4 आहेत. उलटं लिहिलेलं आहेत, आता 5:4 लिहिलेलं आहेत, रेशो 4:5 दिलेलं आहे, कारण बॉईज इकडे घेतलेले आहेत, गर्ल्स इकडे घेतलेले आहेत. नो डाऊट हे असं पण करू शकतो आपण. ठीक आहे, गर्ल्स आणि बॉईज. ओके, गर्ल्स 4 आहेत तर बॉईज किती आहेत, 5 आहेत. 4 5 दिलेले आहेत. आता आपल्याला इथे दिलेले आहेत मुलींची संख्या 76 असेल तर मुले किती आहेत. ओके, बॉईजच विचारला नाही, यस. तर मुले किती आहेत, मुलींची संख्या म्हणजे या 4 युनिटची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 76 दिलेली आहेत. 4ला कितीनी मल्टिप्लाय करावं जेणेकरून 76 येईल, 19नी यार. 19नी जर मी 4ला मल्टिप्लाय करत असेल तर मला 76 मिळत आहेत, तर याला सुद्धा 19नी मल्टिप्लाय करणार, मला
एक्झॅक्टली मुलांचा आकडा करून येणार, जो किती आहेत 95 त्याच्यामध्ये मुले असणार, 95 मुले असणार आहे का? यस, ऑप्शन नंबर 2 हे आपलं आन्सर असणार. फार सोपं. किती वेळ लागतं याला? फार वेळ नाही लागत, समजून सांगताना वेळ लागतोय. एक्झॅक्टली तुम्ही जर बघितलं क्वेश्चन वाचतानाच तुमचा हा क्वेश्चन क्लिक होईल. 4 युनिटची वाली 76 म्हणजे 19 76 19 पासून 95 झालं तुमचं, 10 सेकंदाच्या आत आन्सर क्लिक होऊन जाणार. त्यानंतर बघा, 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्ष आहेत. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 आहे. सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक आपल्याला इथे विचारलेला आहेत. बघा, 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्ष आहेत. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 आहेत. सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक किती आहेत हे आपल्याला इथे ओळखायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, थोड्या वेळासाठी याला इग्नोर करा आणि इथे बघा, आपल्याला विचारलं सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर. इथे जो सर्वात छोटा आकडा असणार रेशो मधला तो सर्वात कमी वयाचा असणार, सर्वात मोठा जो आकडा असणार तो सर्वात वयस्कर असणार. दॅट्स इट. इथे 2 आणि 4 हे कसे आहेत? 2 सर्वात लहान आहेत तर 4 सर्वात मोठा आहेत. आणि या दोघांमधला जर फरक बघतो म्हटलं तर 2 युनिट्स आहेत. या 2 युनिटचीच तर व्हॅल्यू काढायची आहेत आपल्याला. आलं का लक्षात? आता सरासरी विचारत असताना 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी दिलेली आहे सर, तर त्या 3 व्यक्तींच्या वयाची आपल्याला बेरीज फाइंड आउट करावं लागणार आणि बेरीज फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला त्या 2 तरुण आणि वयस्कर व्यक्तीच्या वयातील फरक इथे दिसून येईल. ठीक आहे, आता बेरीज किती येणार? आता बेरीज सरासरी आपल्याला दिलेली आहे. बेरीज जर काढायचं असेल तर सरासरी इक्वल टू एकूण व्यक्तींच्या वयाची बेरीज. या बाबतीत सांगायचं झाल्यास एकूण व्यक्तींच्या वयाची बेरीज भागाकारामध्ये एकूण व्यक्ती, अशा पद्धतीने लिहिणार आपण. आणि सरासरी दिलेले आहेत आपल्याला 60 वर्ष. एकूण व्यक्तीच्या वयाचीच बेरीज काढायची आहे आणि एकूण व्यक्ती किती आलेले आहेत? 3 एकूण व्यक्ती आहेत. तर इथे भागाकारामध्ये असलेला हा इकडे गुणाकारामध्ये जाणार. एक्झॅक्टली म्हणजेच काय येणार? 60 गुणिले 3 येणार आणि आपल्याला दिसून येणार एकूण व्यक्तींच्या वयाची बेरीज. जे किती आहेत? 60 180 म्हणजे 180 ही एकूण व्यक्तींच्या वयाची बेरीज. आणि 180 जर एकूण व्यक्तींच्या वयाची बेरीज असेल आणि आपल्याला इथे या तिन्हीचं जर रेशोचं जर बेरीज जर करायची असेल 4 आणि 3 7 आणि 2 9, हे 9 नसून किती आहेत? रेशो तिन्ही व्यक्तींचा आहे 2:3:4. 9 युनिटची व्हॅल्यू किती दिलेली आहेत? 180. म्हणजे हे एक्झॅक्टली 109 नसून ते किती आहेत? 180 आहेत. म्हणजे 9ला कितीने मल्टिप्लाय करावं जेणेकरून 180 येईल? यार 20नी. 20 गुणिले जर 9 केलं तर मला 20 9 180 मिळतात. म्हणजेच काय की सरळ सरळ एक काम करायचं, 180 डिवायडेड बाय 9 करायचं, 9 2 18 आणि 20 आपला हा मल्टिप्लायर आलेला आहे, ज्याला आपलं या 9ला 20नी मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 180 मिळणार. आता रेशोच्या बेरजेला मी 20नी मल्टिप्लाय केल्यानंतर मला वास्तविक किंमत कळत असेल तर मला दोघांमधला तरुण आणि वयस्कर व्यक्तीमधला वास्तविक फरक सुद्धा कळून जाणार. म्हणजेच काय करणार? या 2 युनिटला सुद्धा मी 20नी मल्टिप्लाय करणार आणि 20नी मल्टिप्लाय केल्यानंतर 20 2 40 वर्ष या दोघांमधील फरक इथे दिसून येणार आणि आपला ऑप्शन असणार पर्याय नंबर 3. काही गरज आहे का या दोघांमधील हे करण्याची काढण्याची? आता इथं काढतोय 20 2 40 आणि इथे काढतोय 20 चौक 80. ठीक आहे, 80 - 40 पुन्हा किती आलेलं आहे? 40च आलं आहेत की नाही. सो बेटर वे यार या दोघांमधील रेशोमधला डिफरन्स घ्यायचा आणि त्यालाच मल्टिप्लाइड बाय 2 करून टाकायचं. आपल्याला जे विचारलेलं आहे ते आपला आन्सर येऊन जाणार. जे विचारलेलं आहे आपल्याला काय? तरुण आणि वयस्कर व्यक्तीतील वयांचा फरक. ओके, ठीक आहे. आणि आपल्याला दिसून येतो आहे 40. खूप काही असं अवघड वगैरे प्रॉब्लेम नाही आहेत, फार सोपं असं प्रॉब्लेम आहेत. इथे बघूया, टोपली ए व बी मध्ये ठेवलेल्या फळांचे गुणोत्तर 7:9 आहेत. जर ए टोपलीतील 6 फळे बी टोपलीत ठेवली तर त्यांचे अनुक्रमे गुणोत्तर 1:3 होते. तर ए व बी टोपल्यात मिळून एकूण फळे किती आहेत असं आपल्याला इथे विचारण्यात आलेला आहे. प्रश्न हा फार सोपा आहे. पहिले मी याची तुम्हाला एक अंडरस्टँडिंग देतोय की अशा पद्धतीचे प्रश्न कशा रीतीने सॉल्व्ह करणार. जर तुम्हाला ॲक्युरेट आन्सर जर काढायचं असेल, ॲक्युरेट तर याही माध्यमातून येईल, दुसऱ्याही या प्रश्न सांगतो. पहिले आधी हे प्रॉब्लेम मी तुम्हाला समजावून सांगतो. ठीक आहे, A:B आहेत, यांचा रेशो दिलेला आहे 7:9. ओके, ठीक आहे, 7:9. आता काय म्हटलेलं आहे? ए टोपलीतली 6 फळे काढतो आहेत मी. ए टोपलीतली 6 फळे काढतो आहेत आणि बी टोपलीत 6 फळे ॲड करतो आहेत.
एक्झॅक्टली ए टोपलीतली 6 फळे काढतो आहेत आणि बी टोपलीत 6 फळे ॲड करतो आहेत, तर त्या केसमध्ये रेशो किती येतोय, अनुक्रमे त्यांचे गुणोत्तर 1:3 येतो आहेत. अनुक्रमे त्यांचा रेशो किती येतो आहे, रेशो 1:3 येतो आहे. आता इथे असं दिसून येत आहेत की सर आधीही म्हणजे याच्यातून सपोज जर मी आता 2 व्यक्तींच्या वयाच्या संदर्भातच जर सांगायचं झाल्यास की एकाचं वय होतं इथे 50 वर्ष आणि एकाचं वय होतं 60 वर्ष. आता या 2 व्यक्तींच्या वयाची जर बेरीज केली तर इथे किती दिसून येणार आपल्याला, 110 वर्ष. ठीक आहे. आता एक काम करतो, या व्यक्तीचं वय 6 वर्षापूर्वीचं म्हणजे जे किती होतं 44 वर्ष आणि या व्यक्तीचं वय 6 वर्षानंतरचं म्हणजे जे किती होणार 66. आता यांची जरी का बेरीज केली तर ते मला 110च दिसून येतात. सर याच्यामध्ये काही बदल होणार का, बेरजेमध्ये काही बदल होणार का, नाही होणार. आणि जे आपल्याला इथे दिसून येतो आहेत की सर या रेशोची जर बेरीज केल्यानंतर मला इथे 16 दिसून येतो आहेत आणि या रेशोची बेरीज केल्यानंतर इथे 4 दिसून येतो आहेत, हे योग्य आहे का, जे की एकीकडून तेवढेच संख्या मायनस होऊन राहिली, दुसरीकडे तेवढीच संख्या प्लस होऊन राहिलेली आहेत. ठीक आहे, इथलीच संख्या काढली आणि इकडे प्लस केलेली आहेत. एक्झॅक्टली. ठीक आहे, त्याही बाबतीत इथून 6 वर्ष मागे गेलेलो आहेत आणि याचे 6 वर्ष पुढे आलेलो आहेत, बदल काय आहेत, काहीच नाही ना. ठीक आहे, याचं 6 आणि 6 डिफरन्स आहे. म्हणजे जे माझं आजचं एज आहे, एका व्यक्तीचं 50 वर्ष आहे, एका व्यक्तीचं 60 वर्ष आहे, दोघांच्या वयाची बेरीज 110 येते. इकडे 6 वर्षाचं वय 6 वर्षापूर्वीचं वय घेतलं आणि याचं 6 वर्षानंतरचं घेतलं, दोघांची वयाची बेरीज 110च येणार. राईट, डिफरन्स तर बेरीज तर तेवढीच यायला पाहिजे. ठीक आहे, कारण दोन्ही इकडून आपण एकीकडून कमी करतो आहेत, तेवढी संख्या दुसरीकडे वाढवतो आहेत. मग हे बेरीज सारखी नाही आहेत, मग काय करणार, बेरीज सारखी करा. इथे 16 आहेत, इथे 4 आहेत, बरोबर वाटतंय का, नाही, याला 16 बनवा. मग याला 16 बनवण्यासाठी आपण काय करणार, याला मल्टिप्लाइड बाय 4 करणार. एक्झॅक्टली, याला जर मल्टिप्लाइड बाय 4 करत असेल तर याला सुद्धा मल्टिप्लाइड बाय 4 करावं लागणार, जेणेकरून आपली बेरीज एक्झॅक्ट येणार. ठीक आहे, आता हे किती येतो आहे, नवीन स्वरूप नवीन याच्यामध्ये लिहूया आपण याला. A:B = 7 9 आणि किती येतोय हा 4 येतो आहेत आणि इथे दिसून येतो आहे 4 त्रिक 12. बघा आता दोन्हीकडे बेरीज सारखी आलेली आहे, दोन्ही रेशोची. 9 7 16, 12 4 16. आता आपल्याला इथे दिसून येतो आहे की सर इथून 3 कमी झालेले आहेत आणि इथे 3 वाढलेले आहेत. इथून 3 कमी झालेले आहेत तर इथे 3 आपल्याला वाढलेले दिसून येत आहेत आणि जे आपण इथे म्हटलेलं होतं इथे 6 वाढलेले आहेत, इथे 6 कमी झालेले आहेत. म्हणजे या 3 युनिटची व्हॅल्यू किती आहेत, 6 आहेत. म्हणजे 3ला कितीनी मल्टिप्लाय करावं जेणेकरून 6 येईल, 2नी. याला 2नी मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 6 मिळून जातात. आणि आपल्याला तेच तर विचारलं, ए व बी टोपल्यात मिळून एकूण किती फळे आहेत. आता या 7 अधिक 9चा जर बेरीज करतो म्हटलं तर किती येत आहेत, 16 येत आहेत. या 16ला सुद्धा 2नी मल्टिप्लाय करणार, 32 माझा पर्याय असणार. राईट, म्हणजे एकूण फळे किती आहेत, 32 हे एकूण फळे आहेत. सोपं आहे, अतिशय सोपं आहे, फार किसं अवघड वगैरे नाही आहेत, फक्त याला समजून घ्यावं लागतं. आणि रेशोची हीच एक ब्युटी आहे की याला जर समजून घेतलं तर तुमचं पूर्ण अरिथमॅटिक ब्युटिफुल करून टाकते. ठीक आहे, अगदी इझी मोडवर आणून टाकते. ओके, ठीक आहे, आपला आन्सर काय आलेला आहे, आपला आन्सर आलेला आहे 32. आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे जर आता इथे दिसून येत आहेत आपल्याला याची जर दुसऱ्या पद्धतीनं ऑप्शन थ्रू जर जायचं असेल, दोन्हीही याचं बेरीज किती होते, 7:9ची बेरीज करतो म्हटलं तर 16 युनिट येत आहेत. आता 16 युनिट येत असेल म्हणजे 16 युनिटचा मल्टिप्लायरच आपल्याला इथे दिसून यायला पाहिजे. आहे का इथे दिसून येत आहेत सर 28 32 36 आणि 40. 16 युनिटचा मल्टिप्लायर 16चा मल्टिप्लायर कोण आहेत, मल्टिपल कोण आहेत, 32 दिसून येतो आहे, नॉट मल्टिप्लायर. 32 दिसून येत आहे 16चा मल्टिपल आणि 32च आपलं आन्सर असणार. हे ऑप्शन थ्रू सुद्धा जाऊ शकता. परंतु काय होतं की कधी कधी चेंजेस दिसून येतात आपल्याला रेशोमध्ये सुद्धा. सो बेस्ट ऑफ वे आहे की तुमच्याकडे जर वेळ असेल तर ही गोष्ट अवलंबायची, नसेल वेळ तर मग ही गोष्ट अवलंबवायची. ठीक आहे, आता रेशो टेक्निकली जर रेशोला बघतो म्हटलं तर रेशो टेक्निकली फार डिफरंट आहेत. ठीक आहे, ते आपल्याला चॅप्टरमध्येच ते लर्न करावं लागते. आता इथं सांगणं ते फार मोठी प्रोसेस आहेत. ओके, नेक्स्ट प्रश्नाला जाऊया. संजय, अशोक आणि केतन यांनी 1:3:5 या प्रमाणात गुंतवणूक करून एक धंदा सुरू केला. 4 महिन्यानंतर संजयने पूर्वी जेवढी गुंतवणूक केली होती तेवढी पुन्हा गुंतवणूक केली. अशोक तसेच केतन यांनी त्यांची गुंतवणूक पूर्वीपेक्षा निम्मे केली. वर्षाखेर त्यांच्या नफ्याचे प्रमाण आपल्याला इथे विचारलेलं आहे. आता जेव्हा आपल्याला प्रॉफिट फाइंड आउट करायचं असतं त्या केसमध्ये आपल्याला गरज असते सर इन्व्हेस्टमेंट आणि टाईमची. ठीक आहे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट into time equal to profit.
गुंतवणूक गुणिले वेळ बरोबर नफा. ही आहे आपली गोष्ट. आता हे रेशोच्या बाबतीत आपल्याला इथे करायचं आहे आणि रेशोच्या माध्यमातूनच आपल्याला पार्टनरशिप या घटकाचे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. गुंतवणूक गुणिले वेळ बरोबर नफा. जर वेळ जर सारखी असेल तर जेवढी इन्व्हेस्टमेंट केली तेवढाच तोच काय असणार आपला नफ्याचा गुणोत्तर असणार, नफ्याचा रेशो तोच असणार, राईट. जेवढी वेळ जर सारखी असेल, जेवढी गुंतवणूक केली तीच काय असणार आपल्यासाठीचं नफ्याचं गुणोत्तर असणार, राईट. ठीक आहे, तोच असणार आपल्यासाठी नफा. आता इथे जर सांगायचं झाल्यास इथे संजयचा यस लिहितो आहेत, अशोकचा ए लिहितो आहेत आणि केतनचा के लिहितो आहेत. आता संजय आणि अशोक आणि केतन यांनी 1:3:5 या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. ही झाली इन्व्हेस्टमेंट. आता याचा जर टाइम मी मल्टिप्लाय करतो आहे, किती आहेत, 4 महिन्यानंतर संजयने पूर्वी जेवढी गुंतवणूक केली होती तेवढी पुन्हा गुंतवणूक केली. अशोक तसेच केतन यांनी त्यांची गुंतवणूक पूर्वीपेक्षा निम्मी केली. म्हणजे 4 महिने यांची गुंतवणूक ही कॉन्स्टंट होती, सारखी होती. ठीक आहे, यालाही 4 ने मल्टिप्लाय करतो, यालाही 4 ने मल्टिप्लाय करतो. म्हणजेच काय झाला, हा इन्व्हेस्टमेंट इंटू टाइम, गुंतवणूक गुणिले वेळ बरोबर काय मिळणार, नफा. हा झाला नफा, हा झाला नफा आणि हा झाला नफा. आता मी म्हटलेलं होतं तुम्हाला ड्युरेशन जर सारखं असेल, जेवढी कालावधी जर समान असेल तर जेवढी इन्व्हेस्टमेंटचा रेशो तोच काय असणार आपला प्रॉफिटचा रेशो. सिंपल आहे यार. हा 4 इथून कॅन्सल होणार, इथून कॅन्सल होणार, इथून कॅन्सल होणार. राहिलाच काय तर 1:3:5 हा झालेला आहे आपला रेशो. ठीक आहे, हा झालेला आहे आपला रेशो कशाचा, प्रॉफिटचाच. ओके. आता 4 महिन्यानंतर काय झालं, म्हणजे राहिलेल्या 8 महिन्यासाठी काय केलेलं आहे त्यांनी, आता पुढचाही टाइम जो कसा आहे सारखा आहे. 4 महिन्यानंतर 8 महिने यांनी काय केलेलं आहे, जे पूर्वी जेवढी गुंतवणूक होती तेवढी गुंतवणूक पुन्हा केलेली आहे. आता संजय 1 रुपये गुंतवणूक करत होता, एवढीच गुंतवणूक त्याने पुन्हा केलेली आहे, म्हणजे 1 + 1 2 रुपये झालेले आहेत. बरं, यांनी हे 1 रुपये काढले का, नाही, हे 1 रुपये तर आहेच आहे, परंतु त्यांनी 4 महिन्यानंतर आणखी त्याच्यात 1 रुपये ॲड केलेले आहेत. म्हणजे गुंतवणूक किती झालेली आहे त्याची, 2 रुपये झालेली आहे. तर यांनी काय केलेलं आहे, अशोक आणि तसंच केतन यांनी पूर्वीपेक्षा निम्मे केलेले आहेत. आता पूर्वीपेक्षा निम्मे म्हणजेच काय, हा येणार 3/2 तर हा येणार 5/2 झाली निम्मे दोघांची गुंतवणूक. याची 2 रुपये झालेली आहेत, याची निम्मे झालेली आहेत आणि याची निम्मे झालेली आहेत. ओके, ठीक आहे. ड्युरेशन कसं आहे, सारखंच आहे यार. इथे 4 महिन्याची होती तर ही गुंतवणूक वर्षभर अखेरचा आपल्याला नफा काढायला सांगितल्यात, म्हणजे ही गुंतवणूक 8 महिन्याची असणार एक्झॅक्टली. आता इथे जर मी 8 ने याला मल्टिप्लाय करतो आहे, याला सुद्धा 8 ने मल्टिप्लाय करतो आहे आणि याला सुद्धा 8 ने मल्टिप्लाय करतो आहे. टाइम कसा आहे, सारखा आहे. मग सारखा असेल तर मी याला सुद्धा काढून टाकणार. ठीक आहे, हा सुद्धा कट होणार आणि हा सुद्धा इथून कट होऊन जाणार, राईट. टाइम जर सारखा असेल तर जो इन्व्हेस्टमेंटचा जो रेशो आहे तोच प्रॉफिटचा रेशो असणार. आता इथे दिसून येतं 3/2 5/2 योग्य वाटत नाही, फ्रॅक्शनमध्ये रेशो फॉर्म होऊन राहिलेला आहे, बरोबर वाटत नाहीत. या 2 जर हटवायचं असेल तर यांचा एलसीएम ऑलवेज काय, 2चा एलसीएम काय असणार, 2च असणार. म्हणून मी याला 2 ने मल्टिप्लाय करतो आहे आणि याला सुद्धा 2 ने मल्टिप्लाय करतो आहे आणि याला सुद्धा 2 ने मल्टिप्लाय करतो आहे. का बरं, कारण 2 हा मला हटवायचा आहे. इथलाही 2 आणि इथलाही 2 हटवायचा आहे. मग इथला 2 हटवण्यासाठी याला गुणाकारामध्ये 2 टाकावं लागेल आणि यालाही गुणाकारामध्ये 2 लिहावं लागेल, जेणेकरून हा 2 कॅन्सल होईल. आणि इकडे सुद्धा, इकडे जर गुणाकारामध्ये 2 लिहित असेल, इकडे जर लिहित असेल तर याला पण 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. रेशोची प्रॉपर्टी ही कायम असायला पाहिजे, रेशोमध्ये कुठलाही बदल होता कामा नये. ठीक आहे. आता दिसून येतो आहेत आपल्याला 2 2 4 आणि हा दिसून येतो 3 आणि हा दिसून येतो आहे 5. आता हे पहिला नफा होता आणि हा दुसरा नफा. पहिला नफा म्हणजे 4 महिन्याचा नफा आणि हा 8 महिन्याचा नफा. याची जर बेरीज करतो म्हटलं किती येणार, 4 + 1 5 संजय, अशोक आणि केतन. ठीक आहे, हे थोडंसं समजून सांगायला वेळ लागतो आहे, परंतु जेव्हा तुम्ही पेपरमध्ये कराल हे 30 सेकंदाच्या आतमधलं प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, संजय, अशोक आणि केतन. 4 + 1 5 येतो आहे सर, आपल्याला इथे दिसून येतो आहे. त्याच्यानंतर हा 3 + 3 6 दिसून येतो आहे आणि हा 5 + 5 10. ठीक आहे, 5:6:10 हा झाला आहे आपला प्रॉफिटचा रेशो संजय, अशोक आणि केतनचा. येस, ऑप्शन नंबर 3 5:6:10 हा झाला आहे आपला रेशो, फार सोप्या पद्धतीनं. ठीक आहे, याच्यामधली ही एक सोपी पद्धत आहे. तुमच्याकडे याच्यापेक्षा सोपी असेल तर त्या प्रोसेसने जायचं आहे. ओके, शेवटी आपलं अल्टिमेट एम काय आहे की पेपरमधील क्वेश्चन अटेम्प्ट करणं आणि पेपर क्लिअर करणं. ओके, ठीक आहे. चला, 8 भाग रसायने आणि 3 भाग पाणी यांचे मिश्रण केले. जर त्यात 26 लिटर पाणी घातले तर मिश्रणातील रसायन ए
त्यातील पाण्याच्या निम्मे होते. ओके, जर या मिश्रणातील रसायनाच्या लिटरची संख्या इथे आपल्याला निवडायला सांगितलेली आहेत. आता इथे दिलेलं आहेत 8 भाग रसायनाचं केमिकल एचं जे आहेत त्याचा 8 घेतलेला आहेत, 8 युनिट घेतलेला आहेत. तर पाण्याचे घेतलेले आहेत आपण 3 भाग घेतलेले आहेत. तर वॉटर घेतलेला आहेत आपण इथे 3 युनिट घेतलेले आहेत. म्हणजे 8 लिटर जर केमिकल असेल तर 3 लिटर पाणी आहेत. आता काय म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये जर 26 लिटर पाणी घातले, आता 26 लिटर आपण पाणी घालत आहेत, तर मिश्रणातील रसायन ए त्यातील पाण्याच्या निम्मे होते. म्हणजे पाणी जर 2 होत असेल तर रसायन किती होऊन राहिलेलं आहे, 1 होऊन राहिलेलं आहे. अर्ध होत आहे म्हटलं ना, ठीक आहे, अर्ध होत आहे. पाणी जर 2 युनिट असेल तर रसायन किती असणार, 1 असणार. एक्झॅक्टली, ठीक आहे. किंवा मी वॉटरला 1 कन्सिडर करतो आहे. एनिवे इथे जर, ठीक आहे, या पाण्याच्या निम्मे होऊन राहिलं ना. वॉटर जर 1 युनिट असेल तर हे किती होणार, केमिकल किती होणार, 2 युनिट. एक्झॅक्टली 1/2 युनिट, नॉट 2 युनिट, 1/2 युनिट होणार. म्हणजे याचा अर्ध. तर या रेशो बरोबर फॉर्म होऊन राहिला, यालाही मल्टिप्लाइड बाय 2 करतो आहे आणि यालाही मल्टिप्लाइड बाय 2 करतोय, कारण हा 2 हटवायचा आहे म्हणून हा हटला. आणि ते केलं किती राहिला, 2 1 2, 1:2 हा आपला रेशो बनलेला आहे, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं होतं. फार टेक्निकली जर जात असाल तर त्या केसमध्ये, ठीक आहे, इथे 2 घेतला, 2च्या अर्धा कोण येणार, 1 हा येतो आहे. ओके, आता आपल्याला दिसून येतो आहे की त्यातील पाणी 26 लिटर पाणी घातलेलं आहे आपण, ठीक आहे. याच्यामध्ये 26 लिटर पाणी ॲड केलेलं आहेत. मला एक सांगा, केमिकल ॲड केलेले आहेत का, नाही ना यार. केमिकल ॲड केलं नसताना आपण केमिकलमध्ये का बरं बदल व्हायला पाहिजे, इथून 8 वरून 1 वर आला, बदल तर व्हायला नको आहेत. ठीक आहे, मग एक काम करणार, केमिकलला सारखं बनवणार. एक्झॅक्टली, केमिकलला सारखं बनवून, ज्या पद्धतीनं बी हा सारखा नव्हता, बी 3:4 पद्धतीनं होऊन राहिलेला होता, त्याच पद्धतीने इथं आपल्याला बॅलन्सिंग करायचं आहे. मग काय करणार, इथे 8 बनवण्यासाठी याला पण 8ने मल्टिप्लाय करणार आणि याला सुद्धा 8ने मल्टिप्लाय करणार, जेणेकरून हा केमिकल इथं 8 होता, इथे पण 8 करणार. आता जर लिहितो म्हटलं, कारण केमिकल आपलं कन्स्टंट आहेत ना, 8 लिटर केमिकल, 8 युनिट जर केमिकल असतं तर 8च युनिट राहायला पाहिजे ना, 8च लिटर राहायला पाहिजे ना. ठीक आहे, केमिकल कन्स्टंट ठेवायला पाहिजे. या पद्धतीने आपण करणार 8:3 आणि हा येणार 8:8:16. आपल्याला आता इथे दिसून येतो आहे की इथे फरक जो दिसून येतो आहे हा 13 युनिट्स आहे. रेशोमधला जो फरक दिसून येतो आहे तो 13 युनिटचा फरक आहे. आपण तर पाणी किती ॲड केलेलं आहे, आपण पाणी ॲड केलेलं आहे सर 26 लिटर, म्हणजे हे 13 नसून हे किती लिटर आहेत, 26 लिटर पाणी ॲड केलेलं आहे. 13ला कितीनी मल्टिप्लाय करावं जेणेकरून 26 येईल, सर 13ला कितीनी मल्टिप्लाय करावं जेणेकरून 26 येईल. सर 13ला जर 2नी मल्टिप्लाय केलं तर मला 26 मिळत असेल, तर रेशोच्या दुसऱ्याही भागाला मी 2नी मल्टिप्लाय केल्यानंतर मला एक्झॅक्टली व्हॅल्यू येईल की, ठीक आहे. किंवा या संपूर्ण होल रेशोला 2नी मल्टिप्लाय करणार, 2नी मल्टिप्लाय केल्यानंतर मला ज्या वास्तविक व्हॅल्यूज पाहिजेत त्या मिळून जाणार. आता यालाही जर 2नी मल्टिप्लाय केलं तर 16 लिटर केमिकल येत आहेत माझ्यासाठी, आणि यालाही 2नी मल्टिप्लाय केल्यानंतर 3 2 6 लिटर पाणी येत आहे. ठीक आहे, आता यालाही 2नी मल्टिप्लाय केल्यानंतर 32 लिटर इथे ॲड झालेलं पाणी दिसून येत आहेत. आता 26 आणि 6 जर बेरीज करतो म्हटलं तर किती येणार, 32 लिटर येणार यार, राईट. ठीक आहे, आणि कॉन्स्टंट राहायचं आपलं केमिकल जे 16 लिटर आधी होतं, नंतर सुद्धा 16 लिटर राहत आहेत. फक्त पाणी ॲड झाल्यामुळे ते हे झालेलं आहे, रेशोमध्ये बदल झालेला आहे. आणि आपल्याला विचारलं तर मिश्रणातील रसायनाची लिटरची संख्या निवडा, जे किती दिसून येतात 16 हे आपलं आन्सर असणार. ठीक आहे, फार सोप्या पद्धतीनं, अगदी काही याच्यामध्ये अवघड वगैरे नाही आहे. सर नेक्स्ट प्रॉब्लेमला जाऊया. बघा, महाविद्यालयातील कला पदवीधरांचे विज्ञान पदवीधरांशी असलेले गुणोत्तर 3:2 आहे. जर 20% कला पदवीधर आणि 25% विज्ञान पदवीधर पुढील शिक्षणासाठी पात्र ठरले आहेत, तर पात्र नसलेल्यांची आपल्याला इथे टक्केवारी निवडायची आहे, जे फेल झालेल्या कॅन्डिडेटची इथे टक्केवारी निवडायची आहे. आता इथे सेम त्याच पद्धतीनं, ज्या पद्धतीनं कर्मचारी आणि व्यवस्थापकाचं रिलेशन दाखवलेलं होतं, रेशो शो केलेला होता, इथे पण सेम तेच करायचं आहे. तिथे आर्ट्सवाले कॅन्डिडेट दिलेले आहेत आणि इथे सायन्सचे कॅन्डिडेट दिलेले आहेत, सायन्सचे पदवीधर दिलेले आहेत. ठीक आहे, जे किती आहेत 3:2 आहेत. आता 3:2 आहेत, पुन्हा पर्सेंटेज आला यार, याला मोठं करावं लागेल. ठीक आहे, आता याला जर मोठं करत असाल, याला 10नी मल्टिप्लाय करा, 20नी मल्टिप्लाय करा, 30नी मल्टिप्लाय करा, पण दोन्ही साईडनी करा. ठीक आहे, बेटर वे की 10नं होऊन राहिलं तर सॉल्व आपण 10नं करूया. याला 10नी मल्टिप्लाय करतो आणि यालाही 10नी मल्टिप्लाय करतो, तर नवीन स्वरूपामध्ये आपल्याला रेशो दिसून येतोय 30 आणि 20चा. म्हणजे आर्ट्सचे 30 असेल तर सायन्सचे किती आहेत, 20 आहेत. एक्झॅक्टली, अगदी बरोबर. ठीक आहे, आणि जर कला पदवी 20% कला पदवीधर आणि 25% विज्ञान पदवीधर. आता 20% म्हणजे किती व्हायचे, 20% म्हणजे किती, 10% म्हणजे किती, 3. 20% म्हणजे 3 2 6. ठीक आहे, आता 6 जण काय झालेले आहेत, पात्र ठरलेले आहेत, म्हणजे 6 जण पास झालेले आहेत, 24 जण फेल झालेले आहेत.
एक्झॅक्टली. ठीक आहे, 24 जण फेल झालेले आहेत आर्ट्समधले आणि 25% विज्ञान पदवीधर पुढील शिक्षणासाठी पात्र झालेले आहेत. आता याचे जर 25% जर काढतो म्हटलं, 10% किती 2, 20% किती 4 आणि 5% किती 2चा हाफ किती 1, म्हणजेच किती 5. ठीक आहे, आता इथे किती झालेले आहेत, इथे दिसून येतात की सर 5 लोक पास झालेले आहेत तर 15 लोक हे फेल झालेले दिसून येतात आपल्याला सायन्समधले. ओके, ठीक आहे. आता हे जर काढायचं असेल आपल्याला तर पात्र नसलेल्यांची टक्केवारी आपल्याला इथे निवडायची आहे. फेल झालेले लोक किती आहेत 24 आणि इथे 15. 24 अधिक 15 किती येणार 39 येणार सर. आता हे 39 लोक फेल झालेले आहेत किती पैकी हो 30 अधिक 20 पैकी, म्हणजे 50 पैकी 39 लोक फेल झालेले आहेत. सॉरी, तर आपल्याला हेच विचारलेलं आहे की 39 हे 50च्या किती % आहेत फेल झालेले कॅन्डिडेट हे जे आहेत हे एकूण कॅन्डिडेटच्या किती % आहेत. 39/50 × 100 पर्सेंटेजमध्ये काढायचं आहेत म्हणून 100ला मल्टिप्लाय करणार. 50 दुनी 100, 39 दुनी 78% लोक असे असणार की जे फेल झालेले आहेत. येस, ऑप्शन नंबर 4 हे असणार आपल्यासाठीचं याचं आन्सर. ठीक आहे, फार सोप्या पद्धतीने आहेत, खूप काही याच्यामध्ये अवघड वगैरे नाही आहे. हा, चला आपल्या आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो, एका व्यक्तीचे आजचे वय एक सेकंड, एका व्यक्तीचे आजचे वय त्याच्या आईच्या आजच्या वयाच्या 2/5 इतके आहेत. 8 वर्षानंतर ते त्याच्या आईच्या त्या वेळीच्या वयाच्या 1/2 इतके असेल तर त्याच्या आईचे आजचे वय किती असं आपल्याला इथे विचारण्यात आलेलं आहे. एका व्यक्तीचे आजचे वय त्याच्या आईच्या वयाच्या 2/5 आहेत. सर जर इथे आईच्या वयाशी कंपॅरिझन होत असेल तर तोही एक अँगल आहे, सांगतो तो आधी हे बघून घेऊया. सपोज आईचं वय जर 1 असेल तर व्यक्तीचं वय किती असणार 2/5 असणार. एक्झॅक्टली, आईचं वय जर 1 युनिट असेल तर व्यक्तीचं वय 2/5 असेल. तर हा मला रेशिओ व्यवस्थित फॉर्म करता येत नाही, त्यामुळे या 5ला हटवायचं असेल तर मल्टिप्लाइड बाय 5 करावं लागेल आणि रेशिओच्या एका भागाला जर मल्टिप्लाइड बाय 5 करत असेल तर रेशिओच्या दुसऱ्या भागाला सुद्धा 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. हा 5 कॅन्सल होऊन येतो आहेत आणि इथे दिसून येतात 5 1 5 आणि हा 2. 5:2 हा झाला आपल्यासाठीचा रेशो. ओके, 5:2 हा झाला आपल्यासाठीचा रेशो. आता इथे जर याला मोडतो, याला हे करतो आहेत आणि 5:2 इथे लिहितो आहेत. आता त्यानंतर पुन्हा काय म्हणतो, 8 वर्षानंतर ते त्याच्या आईच्या त्यावेळेच्या वयाच्या 1/2 इतके असेल. म्हणजे आई जर 1 असेल तर व्यक्ती किती असणार 1/2 असणार, अर्धी असणार ना. 1/2 म्हणजे काय अर्धी असणार. 1 जर आई असेल तर मुलगा व्यक्ती किती असणार 1/2 असणार. 2 हटवायचं आहेत म्हणून मल्टिप्लाइड बाय 2 करतो आहेत आणि मल्टिप्लाइड बाय 2 करतो आहेत. ओके, ठीक आहे. आता इथे किती येतो आहेत, इथे 2 येतो आहेत आणि हा 2 कॅन्सल झाल्यानंतर इथे 1 दिसून येतो आहेत. ठीक आहे, चला चालेल. आता हे असं मिटवल्यानंतर इथे दिसून येतो आहेत, अरे यार 2:1 हा झालेला आहे आपला नवीन रेशिओ. ओके, ठीक आहे, चालेल. आता इथे दुसराही अँगल होता. दुसरा अँगल असा होता की इथे म्हटलेलं आहे एका व्यक्तीचे आजचे वय त्याच्या आईच्या आजच्या वयाच्या 2/5 इतके असेल. आता कंपॅरिझन कोणाशी होऊन राहिलेलं आहेत, आईच्या वयाशी होऊन राहिलेलं आहेत. कोणाचं होऊन राहिलेलं आहेत, व्यक्तीचं होऊन राहिलेलं आहेत. आईच्या वयाशी कंपॅरिझन, ज्या व्यक्तीशी कंपॅरिझन होऊन राहिलेलं आहे त्याचं वय बेसला असणार आणि ज्या व्यक्तीचं तुलना होऊन राहिलेली आहे त्याचं वय अंशामध्ये असणार. राईट, म्हणजेच काय असणार, आई 5 असेल तर व्यक्ती किती असणार 2 असणार. एक्झॅक्टली. आता दुसरे 1/2च्या बाबतीतही सांगायचं झाल्यास व्यक्ती किती आहेत, आता आईच्या त्यावेळेच्या वयाच्या 1/2 आहेत. 8 वर्षानंतर ती व्यक्ती त्याच्या आईच्या त्यावेळेच्या वयाच्या 1/2 आहेत. आता व्यक्तीचं कंपॅरिझन होऊन राहिलं आहे, कोणाशी होऊन राहिलं आहे, आईच्या वयाशी होऊन राहिलेलं आहे. म्हणजे आई जर 2 असेल तर व्यक्ती किती असणार ऑब्व्हियसली 1 असणार, ऑब्व्हियसली 1 असणार. राईट, ठीक आहे, चला असू देत. आता मला एक सांगा की इथे दिसून येतात की सर आपल्याला 8 वर्षानंतरचं त्यांचं एज दिलेलं आहे. आता या दोघांमधील जर डिफरन्स बघतो म्हटलं तर इथे 3 वर्ष आहेत आणि इथे 1 वर्ष आहेत. डिफरन्स हा 3 आणि 1 आहेत. तर मला इथे सांगायचं आहे की तुमच्या दोघा बहीण भावामधलं डिफरन्स हे 8 वर्षानंतर सुद्धा हे 2 वर्षच राहणार किंवा जे पर्टिक्युलर जी तुमच्या जन्माच्या मधलं डिफरन्स आहे 2 वर्षाचा असेल 4 वर्षाचा असेल तो 8 वर्षानंतरही तेवढाच राहणार, 20 वर्षानंतरही तो तेवढाच, 2-3 जे काही आहेत तो राहणार आणि 40 वर्षानंतरही तेवढाच राहणार. आता इथे दो व्यक्ती आणि या दोघांच्या वयामधील फरक बघतो म्हटलं तर इथे 3 होऊन राहिलेले आहेत, इथे 1 होऊन राहिलेले आहेत. हे काही बरोबर नाही आहेत, याला आपल्याला सारखं करावं लागणार. या 1नी याला मल्टिप्लाय करायचं तर या 3नी याला मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे. आता आई आणि व्यक्तीला मल्टिप्लाय केल्यानंतर रेशिओला व्यवस्थितरित्या केल्यानंतर इथे या 1नी या होल रेशिओला जर मल्टिप्लाय करतो तर हा 5:2 राहणार. राईट, 5 1 5 2 1 2 आई आणि या 3नी याला मल्टिप्लाय केल्यानंतर 3 2 6 3 1 3 झालंय. आलंय लक्षात.
ओके, आता याच्यामध्ये दिसून येतो आहे आपल्याला 1 युनिटचा फरक, इथे पण 1 युनिट ॲड झालेला आहे, बट ॲक्च्युअलमध्ये ॲड किती झालेला आहेत 8 वर्षानंतर म्हटलं आहे ना, 8 वर्षानंतर, म्हणजे हे 1 नसून किती आहेत 8 वर्ष आहेत, म्हणजे 1ला कितीने मल्टिप्लाय करावं जेणेकरून 8 येईल सर 8ने, मग याला पण 8ने मल्टिप्लाय केल्यानंतर आई 40 वर्षाची दिसून येतो आहेत, तर व्यक्ती 8 दोन्ही 16 वर्षाचा व्यक्ती दिसून येतो आहेत. ओके, एक्झॅक्टली. आणि आपल्याला इथं विचारलेलं आहे प्रेझेंट एज, तर आईचे आजचे वय किती, आईचे आजचे वय असणार 40 इयर्स, 40 वर्ष. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट प्रश्नाला जाऊया. नेक्स्ट प्रश्न बघा, टाइम डिस्टन्स स्पीडमध्ये सुद्धा रेशो आलेला आहे. बघूया आपण या प्रश्नाला कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार. 2 ट्रेनच्या वेगातील गुणोत्तर 2:5 आहेत. जर पहिली ट्रेन 5 तासात 350 किलोमीटर धावली तर दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक ताशी किती किलोमीटरचा होईल असं आपल्याला इथे विचारण्यात आलेलं आहे. आता इथे दिसून येते 2 ट्रेनच्या वेगातील गुणोत्तर 2:5 आहेत. राईट, रेशिओ जो आहे तो 2:5 दिलेला आहे. ठीक आहे, सुरुवातीला तर आपले दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक ताशी किती किलोमीटरचा येईल हे आपल्याला इथे काढणं गरजेचं आहे. पहिली ट्रेन 5 तासात 350 किलोमीटर धावली, म्हणजे पहिल्या ट्रेनचा आपल्याला वेग इथून कडून येईल. वेग काढण्यासाठी काय माहिती आहे का तुम्हाला, इथे फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला D = S × टाइम, म्हणजे अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. अंतरसाठी डिस्टन्स वापरला, डिस्टन्ससाठी स्पीडचा S म्हणजे वेग, टीचा टाइम म्हणजेच वेळ. ओके, आता डिस्टन्स किती दिलेला आहे आपल्याला 350 किलोमीटरचा डिस्टन्स दिलेला आहे आणि टाइम किती दिलेला आहे, टाइम दिलेला आहे 5 तासाचा. ठीक आहे, म्हणजेच किती येणार S स्पीड = 350 / 5, 5 7 35. सो स्पीड आलाय सर आपला 70 युनिट. ठीक आहे, 70 किलोमीटर पर तास, नॉट युनिट, 70 किलोमीटर पर आवर. हा झालेला आहे आपल्या पहिला ट्रेनचा वेग. आणि आपल्याला पहिल्या ट्रेनच्या वेगाचा इथं गुणोत्तर दिलेला आहे 2:5, म्हणजे या 2 युनिटची व्हॅल्यू किती दिलेली आहेत 70. 2ला कितीने मल्टिप्लाय करावं जेणेकरून 70 येईल 35ने. ठीक आहे, आणि मग मला इथे काय विचारलेलं आहे, तर दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक ताशी किती किलोमीटरचा आहे. ओके, एक्झॅक्टली. आता इथे दिसून येत आहे एकाचा वेग आहे 2 युनिट, एकाचा वेग आहे 5 युनिट, आणि दोघांचाही फरक जर काढतो म्हटलं तर तो 3 युनिट्स आहेत. म्हणजेच आता आपल्याला इथे या रेशोच्या याला एका भागाला जर 35ने मल्टिप्लाय केलं तसं याला पण 35ने मल्टिप्लाय करून टाकायचं यार, म्हणजे आपला काय दिसून येणार, एक्झॅक्टली आपल्याला व्हॅल्यू कळून येणार की दोघांच्या वेगामधला फरक किती आहे, जो किती येतो आहे 105 किलोमीटर प्रति तासाचा हा दोघांच्या वेगामधला फरक आहे. आणि आपला आन्सर यस, पर्याय नंबर 4 हे असणार आपलं आन्सर. चला नेक्स्ट प्रश्नाला जाऊया. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, 2 संख्येचे गुणोत्तर 3:4 या प्रमाणात आहे व त्यांच्या वर्गांची बेरीज 400 असेल तर त्या संख्या कोणत्या असं आपल्याला इथे विचारण्यात आलेलं आहे. सर आता 2 संख्येचे गुणोत्तर आपल्याला इथे दिलेलं आहेत. एक संख्या आहे 3:4 या रेशोमध्ये दिलेलं आहे. आता याचं संख्यामध्ये जर कन्वर्जन करायचं असेल तर कुठल्या तरी एका व्हॅल्यूजनी आपण याला मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे. आणि व्हॅल्यूजनी जर मल्टिप्लाय करत असेल तर हे त्याच्यामध्ये चेंजेस फार प्रमाणात दिसून येईल. आपल्याला इथे दिलेले आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज. सो पर्टिक्युलर व्हॅल्यूज ती असली पाहिजे. पर्टिक्युलर व्हॅल्यूज तर माहीत नाही, मग व्हेरिएबल घ्यायचा. व्हेरिएबल काय घेऊ आपण, एम हा व्हेरिएबल घेऊया. राईट, एम हा व्हेरिएबल, एमनी याला पण मल्टिप्लाय करतो आणि एमनी याला पण मल्टिप्लाय करतो आहेत. म्हणजेच हा किती येतो आहे 3m आणि हा किती येतो आहे 4m. राईट, आता हा 2 व्हॅल्यू झालेला आहेत. आपल्याला म्हटलेलं आहे त्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे 3mचा वर्ग प्लस 4mचा वर्ग. येस, एक्झॅक्टली 4mचा वर्ग = 400 आहेत. आता 3mचा जर वर्ग करतो म्हटलं तर 3चा वर्ग किती येणार 9 आणि mचा वर्ग m² प्लस 4चा वर्ग किती येणार 16 आणि mचा वर्ग m². राईट, = 400. 9m² प्लस 16m² किती येणार 25m² = 400. ठीक आहे, आता m² किती येणार, m² येतात सर 400 / 25. ओके, ठीक आहे. आता जर याचं जर काढतो म्हटलं m = 400 / 25 जरी करता तरी तुम्हाला आन्सर मिळून जाईल, किंवा या 400 / 25ला तुम्ही रूटमध्ये टाकू शकता आणि जो दिसून येतो आहे आपल्याला 20 आणि 5. ठीक आहे, 20 आणि 5 हा दिसून येतो आहे. 400चा वर्ग 20 आणि 25चा वर्ग 5. आता इथे दिसून येतात 5 × 20 म्हणजे m = किती आलेले आहेत, m = व्हॅल्यू आलेली आहे सर 4. m = जर व्हॅल्यू 4 येत असेल तर आपल्याला काय म्हटलं तर त्या संख्या कोणत्या, तर mची व्हॅल्यू 4 आलेली आहेत. म्हणजेच काय येणार 3 × 4
आपल्याला जो मल्टिप्लायर पाहिजे होता तो भेटून गेलेला आहे, 4 आलेला आहे. इथे 4 गुणिले 4 12 आणि 16. आता या 12 आणि 16 हे ऑप्शन तर आपल्याला दिसून येत आहे. सर 12चा वर्ग 144, 16चा वर्ग 256 आणि बेरीज करतो म्हटलं तर 400 येत आहेत. तुम्हाला ऑप्शन थ्रू सुद्धा या प्रश्नाला जाता येईल रादर दॅन एवढा वेळ इथे गमावल्यापेक्षा. आता ऑप्शन जर बघतो म्हटलं तर इथं 12 आणि 16 दिसतो आहेत. ठीक आहे, पहिला ऑप्शन आहे नो डाऊट. आता मी शेवटून जर घेतोय 15 आणि 20 म्हणजे 15चा वर्ग 25 येतो आहे, राईट. 5चा वर्ग 25 येतात म्हणजे युनिट प्लेसला काय असणार, ऑलवेज 5 असणार. म्हणजेच हा ऑप्शन आपला इथेच एलिमिनेट झाला. ओके, कारण इकडे काय 20चा वर्ग दिलेला आहे जो की 20चाच वर्ग 400 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 6 आणि 8 64 आणि 36 100 बनतो आहे, हा इथेच एलिमिनेट झाला. 9चा वर्ग 81 होतात म्हणजे 1 युनिट प्लेसला विषम संख्या युनिट प्लेसला येणार, त्याच्यामुळे हाही एलिमेंट झाला. मग राहिलेला पर्याय आपला 1 हा पर्याय दिसून येत आहे. अशा प्रश्नाला या पद्धतीने गेल्यापेक्षा ऑप्शन थ्रू गेलेलं कधीही बेटर राहील. ठीक आहे, हां. त्यासोबतच MPSC जी टेक्निकल राजतंत्रित टेक्निकल परीक्षा जी आहेत त्याकरिता ही पूर्वपरीक्षा आपल्या बॅचला उपलब्ध आहेत, आपल्या ॲप्लिकेशनला उपलब्ध आहेत, ऑनलाईन बॅच आहेत. यामध्ये नवीन पॅटर्न नवीन अभ्यासक्रमानुसार यामध्ये मी इथे गणित शिकवतो आहेत. ओके, आणि बाकीचे रिस्पेक्टेड सब्जेक्टचे रिस्पेक्टेड फॅकल्टी घेत आहेत. ठीक आहे, चला आता हा प्रश्न बघूया. मंत्र जो सैबापेक्षा 4 पट मोठा आहे, मंत्र जो आहेत हा सेबापेक्षा 4 पट मोठा आहे. म्हणजे सेबा जर 1 युनिट असेल तर मंत्रा किती असणार, 4 असणार. तो आता 20 वर्षांचा आहे. ओके, तो आता 20 वर्षांचा आहे. हा जो मंत्र आहे हा 20 वर्षांचा आहे म्हणजे 4 युनिटची आपल्याला इथं व्हॅल्यू दिलेली आहे. 4:1 हा रेशो फॉर्म झालेला आहे आपला. जर सेबा जर 1 युनिट असेल, सेबाच्या 4 पट कोण म्हटलेलं आहेत, मंत्र म्हटलेलं आहेत ना. म्हणजे सेबा जर 1 असेल तर मंत्र किती असणार, 4. 4:1 हा काय झाला रेशो. आता मंत्राचं आपल्याला वय दिलेलं आहे किती आहेत, 20 वर्षाचं. ठीक आहे, म्हणजे 4ला 4 युनिटची व्हॅल्यू आलेली आहेत. 4ला जर 5ने मल्टिप्लाय करत असेल तर आपल्याला 20 मिळतात. तर या 1ला सुद्धा 5ने मल्टिप्लाय करून द्यायचं आणि आपल्याला 5 मिळणार. म्हणजेच मंत्र आणि सेबाचं वय आपल्याला इथे कळून गेलेलं आहे. ठीक आहे, मंत्रा 20 वर्षाचा आहे तर सेबा 5 वर्षाचा आहे. आता काय म्हटलं, जेव्हा त्याचे वय सेबाच्या वयाच्या 2.5 पट होईल, जेव्हा त्याचे वय सेबाच्या वयाच्या 2.5 पट होईल म्हणजे जर सेबा जर 1 असेल तर हा मंत्रा किती असणार, 5/2 असणार. एक्झॅक्टली 2.5 पट म्हटलंय ना, 1चे 2.5 पट किती येणार, 2.5 येणार ना. 2.5ला काय लिहिणार आपण, 5/2 लिहिणार. एक्झॅक्टली. ठीक आहे, आता याला लिहिताना 5/2 यार हा कशामध्ये आलेला आहे, फ्रॅक्शन व्हॅल्यू आहे. फ्रॅक्शन व्हॅल्यूमध्ये रेशो व्यवस्थितरित्या फॉर्म होत नाहीत. याला 2ने मल्टिप्लाय करतो आणि याला सुद्धा 2ने मल्टिप्लाय करतो, कारण मला हा 2 हटवायचा आहे म्हणून हा 2 कॅन्सल झालेला आहे. आता नवीन स्वरूपात आपला रेशो दिसून येतो आहे 5:2. ओके, ठीक आहे. आपल्याला जेव्हा त्याची वय सेबाच्या वयाच्या 2.5 पट होईल तेव्हा तो जितके वयाचा होईल त्या संख्येची निवड इथे करायची आहेत. आणि आपल्याला इथे दिसून येतो आहे की दोघांच्या वयामधील फरक कितीचा आहेत, 15 इयर्स आहेत. आणि दोघांच्या वयामधील ते 10 वर्षानं 15 वर्षानं 25 वर्षानं जर का असेल ना तर दोन व्यक्तींच्या वयामधील फरक हा कायम राहील, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाहीत. आणि आपल्याला इथे दिलेल्या आहेत रेशोमध्ये फरक किती दिसून येत आहे, 3 युनिटचा. 3 युनिटचीच तर व्हॅल्यू 15 इयर्स आहेत. राईट, एक्झॅक्ट वास्तविक किंमत किती आहेत, 15 वर्ष आहेत. म्हणजे 3ला जर 5ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 15 वर्ष मिळत असेल, या 5ला सुद्धा 5ने मल्टिप्लाय करायचं आणि येणारा ऑप्शन काय असणार आपला 25 इयर्स, जो मंत्राचं एज सांगत आहेत आपल्याला 2.5 पट होईल. जेव्हा तो 2.5 पट होईल तो जितक्या वयाचा होईल त्या संख्येची निवड करा आणि ऑप्शन नंबर 4 हे आपला आन्सर असणार. ओके, ठीक आहे, चला नेक्स्ट प्रॉब्लेमला जाऊया. नेक्स्ट प्रॉब्लेम आहेत बघा. हरप्रीत आणि गुरप्रीत यांच्या वयाचे गुणोत्तर 11:9 आहेत. 15 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:3 होते, म्हणून गुरप्रीतचे आजचे वय काढा. ठीक आहे, आता हा अशा पद्धतीचा प्रश्न सांगितला आहे. हरप्रीत आणि गुरप्रीत, ठीक आहे, याचा रेशो कितीचा आहे, 11:9 आहे. आणि तिकडे किती सांगितलेलं आहे, 15 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर. अच्छा, 15 वर्षापूर्वी सांगितलं आहे, एक मिनिट. 15 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती दिलेलं आहे, 4:3 दिलेलं आहे. ओके, म्हणून गुरप्रीतचे आजचे वय काढायचं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की 2 व्यक्तींच्या वयामधील फरक हा सारखा असायला पाहिजे. इथे किती दिसून येत आहेत, इथे 2 युनिट दिसून येत आहेत, इथे 1 युनिट दिसून येत आहेत. यांनी या रेशोला मल्टिप्लाय करायचं आणि यांनी या रेशोला मल्टिप्लाय करायचं, या फरकाने 2नी. 4 2 8 आणि 2 त्रिक 6, त्याच्यानंतर हा 11 1 11 आणि हा किती बनतो आहे 9 1 9. ठीक आहे, आता हे
कधीचा आहेत हा 15 वर्षापूर्वीचा आहेत ना, 15 वर्षापूर्वीचा हा रेशो आहेत आणि आजचा हा रेशो आहेत. ठीक आहे, आता दोघांमधला फरक बघतो म्हटलं तर कितीचा आहे 3 युनिटचा, पण वास्तविक फरक कितीचा आहे 15 वर्षाचा. म्हणजे हा 3 नसून कितीचा आहे 15चा. 3ला कितीने मल्टिप्लाय करावं 15 येईल 5नी. 3ला जर 5नी मल्टिप्लाय करत असेल, आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू जर कळत असेल तर आपल्याला गुरुप्रीतचंच वय काढायचं आहेत ना, म्हणून गुरुप्रीतचे आजचे वय हरिप्रीत आणि गुरुप्रीत याला सुद्धा 5नी मल्टिप्लाय करणार. 45 इयर्सचा कोण येणार गुरुप्रीत येणार आणि जो आपला पर्यायामध्ये आन्सर ऑप्शन 2 हे उत्तर आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही हरिप्रीतचं पण काढू शकता, याला पण मल्टिप्लाइड बाय 5 करू शकता. हा 55 दिसून येतो आहेत आपल्याला. 3 युनिटची व्हॅल्यू म्हणजे 3 युनिटची व्हॅल्यू 15 आहे तर एका युनिटची व्हॅल्यू किती असणार 5 असणार. किंवा 3ला जर 5नी मल्टिप्लाय करत असेल, 5नी डिफरन्सला रेशोच्या डिफरन्सला जर 5नी मल्टिप्लाय करत असेल तर रेशोला सुद्धा 5नी मल्टिप्लाय करायचं, एक्झॅक्ट व्हॅल्यू आपल्याला कळून जाईल. ओके, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्नावर जाऊया. नेक्स्ट प्रश्न बघा. 8 वर्षापूर्वी नेहा व रेखा यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 होते. त्यांच्या वयाचे गुणोत्तर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 आहे. तर नेहाचे आजचे वय किती बघा. नेहा आणि रेखा सेम प्रॉब्लेम आहेत, त्याच आधारावर आहेत. ठीक आहे, कधी 8 वर्षापूर्वी त्यांचे वयाचे गुणोत्तर 2:5 होते आणि आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहेत 1:2 आहेत. यार डिफरन्स सारखा असायला पाहिजे, इथे डिफरन्स चेंज होऊन राहिलेला आहे. ठीक आहे, रेशोमधला डिफरन्स इथे चेंज होऊन राहिलेला आहे. इथे दिसून येत आहे 3 युनिटचा, इथे दिसून येत आहे 1 युनिटचा. रेशोतला डिफरन्स बरोबर नाही आहेत, म्हणून याला आपण या 3नी या रेशोला मल्टिप्लाय करायचं, या 1नी याला मल्टिप्लाय करायचं. आता इथे दिसून येतो आहेत की 2:5 आणि देन 3:6. आता बघा, आता रेशो आपला व्यवस्थित आलेला आहे. ठीक आहे, हे प्रेझेंट एज आहेत आणि हे पास्ट आपलं 8 वर्षापूर्वीचं वय आहेत. आता याच्यामधला फरक जर बघतो म्हटलं तर एका युनिटचा दिसून येतो आहे आणि आपल्याला रेशोमधला फरक किती वर्षाचा दिसून येतो आहे 8 वर्षाचा. वास्तविक फरक कितीचा आहे 8 वर्षापूर्वीचा रेशो दिलेला आहे आणि आजचा रेशो दिलेला आहे. आपल्याला दिसून येतो आहे रेशोमधला फरक 1 युनिट. 1 युनिटची व्हॅल्यू किती आहेत 8. 1ला कितीने मल्टिप्लाय करावं 8 येईल 8नी सर. ठीक आहे, आणि आपल्याला विचारलेलं आहे कोणाचं तर नेहाचं. नेहा म्हणजे इथे नेहा असणार आणि ही रेखा असणार. तर त्यांचे नेहाचे आजचे वय किती, याला पण 8नी मल्टिप्लाय करणार आणि 24 इयरची कोण असणार नेहा असणार. राईट, 24 इयर्स याला पण 8नी मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला रेखाकडून जाईल. रेखा किती येणार 8 सकम 48 वर्षाची रेखा येणार. ठीक आहे, 24 इयर्स पर्याय नंबर 4 हे आपलं उत्तर असणार. फार सोपं असं आहे, काही याच्यामध्ये अवघड वगैरे नाही दिसून येत आहेत आपल्याला. ठीक आहे, चला बघा. आता इथे म्हटलेलं आहे 2 संख्यांची बेरीज 85 व त्यांची वजाबाकी 15 आहेत, तर त्या संख्यांचे गुणोत्तर किती असणार. आता यार त्या 2 संख्या घेतो आहेत, एक संख्या घेतो आहेत x, दुसरी संख्या घेतो आहेत y, यांची बेरीज आहेत 85 आणि यांची जर वजाबाकी जर बघतो म्हटलं x - y, यांची वजाबाकी आहेत 15. ठीक आहे, तर त्या संख्यांचे गुणोत्तर आता आधी तर त्या संख्या फाइंड आउट करणार आणि देन त्यांच्यामध्ये रेशो इस्टॅब्लिश करावा लागणार. नो डाऊट, काही हरकत नाही, करून टाकूया. +y - y कटला कारण कॅन्सल होतो, 0 येणार. वॉट एव्हर व्हॅल्यू yची व्हॅल्यू 2 असेल आणि y ची व्हॅल्यू 2 असेल. y कन्स्टंट सारखाच आहे, तिथेही y आहे तिथेही y आहेत. हा +2 आहेत, हा -2 आहेत. 2 कॅन्सल होणार. अज्युम केलेले 2 आहेत. एक्झॅक्टली मला हे सांगायचं होतं. +y - y इथे कॅन्सल होईल. x + x 2x आणि 85 + 15 किती येणार 100 येणार. म्हणून x = 100/2 हिअर x = 50 आणि x ची व्हॅल्यू जर 50 येत असेल तर इक्वेशन 1 मध्ये ठेवणार 50 + y = 85 कारण एक्सच्या ठिकाणी मी 50 ठेवलेले आहेत. आता y = 85 - 50 आणि हिअर किती येणार y = 35. आता आपल्याला 50 आणि 35 मध्ये जर रेशिओ इस्टॅब्लिश करायचा असेल, ठीक आहे, किती येणार 5 × 10 = 50, 5 × 7 = 35. 10:7 और 7:10 अशा पद्धतीचा आपला रेशिओ दिसून येतो आहे 10:7. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 हे आपलं आन्सर असणार. आता मी इथे थांबतो. ठीक आहे, अशा पद्धतीचं आपलं हे सेशन होतं रेशिओवर आधारित असलेलं. पुढे तुम्हाला कुठला चॅप्टर पाहिजे असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे कळवा. आपण त्यावर सुद्धा एक लेक्चर बनवूया जेणेकरून आपल्या या प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यूनं प्रिलिम्समध्ये त्यावर आधारित असणारे प्रश्न हे कव्हर व्हायला पाहिजेत. ओके, ऑल द बेस्ट, चांगली तयारी करा.